वेलकम टू लय पैसेवालेच यूट्यूब चॅनल. Yeah. Came in 17. Damn. आज आमच्या चॅनलवरती आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करतोय पॉडकास्टची. आणि या पॉडकास्टसाठी खरोखर पैसे आमच्यासोबत आहेत. म्हणजेच पैगंबर शेख विवेक हा सर्वात उच्च गुरु असल्याचं आणि त्या विवेकानेच धर्माची सुद्धा चिकित्सा करण्याचं काम करणारे पैगंबर शेख आज आपल्याला आपले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. हे आपलं पहिलंच पॉडकास्ट आहे. आपण सुरुवातच करतोय पॉडकास्टची आणि इम्परफेक्शन इज बेटर दॅन नो ॲक्शन हा आमचा मोटोच असल्यासारखा आहे. त्यामुळं आमच्याकडून काही त्रुटी कमतरता जरी राहिल्या तरीसुद्धा काहीच न करण्यापेक्षा ते आम्हाला जास्त गरजेचं वाटतं की काहीतरी करणं. आणि त्या दृष्टीनंच आम्ही आज पैगंबर शेख यांना आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे. वेलकम. धन्यवाद. आपण पैगंबरजींना ओळखतो ते म्हणजे त्यांच्या काही समाजोपयोगी आणि मुस्लिम धर्म सुधारणावादी त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांमुळं. तर मी खरं म्हणजे मला थेट विषयाकडेच जायला आवडेल. पैगंबरजी, आर्थिक कुर्बानी ह्याविषयी तुम्ही बरंच विवेचन केलं आणि त्यांना माध्यमांनी सुद्धा बऱ्यापैकी कव्हरेज दिलं. तर तुम्ही ह्या आर्थिक कुर्बानीचा म्हणजे अगदी कुर्बानीचाच विषय कुठून येतो आणि त्यातूनही तुम्हाला आर्थिक कुर्बानीची आयडिया कशी सुचते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही कसं करता? सर्वांना सगळ्यात अगोदर जय संविधान. आज ॲक्च्युली या पॉडकास्टमध्ये मला बोलवलं त्याबद्दल लय पैसेवाले या चॅनल जे आहे त्यांचे मी आभार मानतो. तर आर्थिक कुर्बानी हा जो विषय आहे हा विषय ॲक्च्युली कुराणामधूनच आला आहे. आता कुर्बानीचा जर आपण इतिहास पाहिला की इब्राहिम अलैहिस्सलाम जे आहेत त्यांना इस्लामिक मान्यतेनुसार जे आहे ते कुर्बानी मागितली होती ईश्वराने. ती प्रिय वस्तूची कुर्बानी मागितली होती. आम्ही बऱ्याच जणांना हे सांगतो की कुर्बानी ही प्रिय वस्तूची मागितली गेली होती आणि त्यांनी पहिल्यांदा 100 उंटांची, नंतर जे आहे ते 200 उंटांची कुर्बानी दिली. त्यानंतर परत त्यांना जे आहे ते आले की प्रिय वस्तूची कुर्बानी मागितली. मग त्यांनी त्यांचा जो मुलगा आहे इस्माईल अलैहिस्सलाम यांची कुर्बानी देण्याचं जे आहे ते ठरवलं. आणि ज्यावेळेस ते कुर्बानी द्यायला गेले त्यावेळेस ईश्वराने ती त्यांची मुलाची जी आहे ती कुर्बानी स्वीकारली नाही आणि त्या ठिकाणी बोकड सदृश जो आहे तो प्राणी आला, अशी एक आख्यायिका इस्लामिक लिटरेचरमध्ये, कुराणामध्ये आणि इतिहासामध्ये आहे. विषय असा आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या काळामध्ये इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी ती कुर्बानी दिली होती तो काळ साधारण आत्तापासून 4000 वर्ष जो आहे तो मागचा काळ होता. त्या काळामध्ये माणसासाठी म्हणजे इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा प्राण्यांची कुर्बानी दिली याचाच अर्थ हे होतं की त्यावेळेस माणसासाठी त्याची जे पशुधन होतं तेच त्यांच्या प्रिय गोष्टी होत्या. त्यावेळेस चलन एवढं प्रमाणामध्ये नव्हतं आणि त्या काळामध्ये माणसाचे जी काही पाळीव प्राणी असतील, जनावर असतील तीच त्यांच्यासाठी संपत्ती असायची. आणि आजपासून 200-300 वर्षापूर्वी देखील अशीच परिस्थिती जी आहे ती बहुतांश ठिकाणी होती. आत्ता ती परिस्थिती जी आहे ती खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये चेंज झालेली आहे. तर विषय काय झालेला आहे की कुराणामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की अल्लाहकडे तुम्ही ज्या प्राण्याची कुर्बानी देता त्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडाही आणि रक्ताचा एक थेंबही अल्लाहपर्यंत पोहोचत नाही. पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा पोहोचते. हा एक सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो मूळ धागा ज्यावेळी मी पहिल्यांदा कुराण वाचलं होतं त्याच्यामधून घेतला आणि त्याच्यातून आर्थिक कुर्बानीची जी आहे ती निर्मिती झाली. आणि ह्या गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला एकदम सामान्य दृष्टिकोन आहे. त्याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा कुर्बानीची जी आहे आर्थिक कुर्बानीची निर्मिती झाली. त्यानंतर मग जसे जसे या आपल्या उपक्रमावर टीका होत गेल्या तसे तसे आपण त्याच्या डीपमध्ये जायला लागलो. मग आपण त्या आर्थिक कुर्बानीवर आणखीन ठाम होत गेलो की बुवा आत्ताच्या घडीला आज जर तुम्ही एखादा प्राणी आत्ताच्या घडीला जे लोक कुर्बानी देतात प्राण्यांची, ते प्राण्यांची कुर्बानी द्यायची याच उद्देशाने प्राणी खरेदी करतात ते. आणि ते आर्थिक कुर्बानी ही प्राण्याची देतात, मटणाची देतात त्या आर्थिक कुर्बानी. आता आपण त्याच ठिकाणी त्याचा थोडासा कल्चर जे आहे ते चेंज केलं आणि आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी आणली. आज समाजाची जर गरज आपण पाहिली की ज्या ठिकाणी आपण काहीतरी 250 ग्राम 500 ग्राम जे मटण देतो ते मटण खाऊन जे आहे ते एका दिवसामध्ये खाऊन ढूस होतं खरं सांगायला गेलं तर. परंतु आज आपण जे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देतो सर, ते साहित्य वर्षभर टिकतंय अशी परिस्थिती आहे. म्हणजे कुठली आर्थिक कुर्बानी योग्य आहे योग्य नाही आहे हे समाजाने ठरवलं पाहिजे. आज ज्या ठिकाणी तुम्ही 250 ग्राम 500 ग्राम मटण देता त्याच ठिकाणी मुलांना
साधे शाळेचे घालायला शूज देखील नसतात, बॅगा देखील फाटक्या असतात, लिटरली कपडे देखील शाळेचे नसतात, वह्या पुस्तकं देखील नसतात. अशा ठिकाणी खरंच मटण देणं गरजेचं आहे. बरं, ते मटण तुम्ही वर्षभर देता का? नाही देत तुम्ही वर्षभर. आम्ही शैक्षणिक साहित्य पण वर्षभर देतो का? नाही देत आम्ही पण वर्षभर. पण आम्ही एकदाच देतोय आणि ते पुरतंय वर्षभर, हे देखील तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातूनच ह्या गोष्टीचं जे आहे तो शोध लागला आणि आपण त्याच्यावर आणखीन ठाप होत गेलो. सलग 10 वर्ष आपण हा उपक्रम राबवलेला आहे. बरोबर आहे. शैक्षणिक साहित्य हे एकदा देऊ, त्याची शिदोरी मात्र कायम सोबत. बरोबर. त्यात काय वादच नाही. ह्या व्यतिरिक्त आत्ताच्या काळाचा जर विचार केला तर खरोखर माणसाला प्रिय असणारी गोष्ट असंच म्हणून त्या कथेतून, त्या आख्यायिकेतून समोर आलेलं. आणि आत्ताच्या माणसाला प्रिय गोष्ट खरोखर त्याची पैसा हा हीच आहे. आहेत ना. त्यामुळं आर्थिक कुर्बानी हे खरोखर अगदी त्या धर्मात सांगितलेल्या मूळ तत्वाशी लागून असल्यासारखं असंच दिसून येतं. याच्यात पण एक गोष्ट आणखीन अशी आहे की बरेच जण म्हणतात की पैशाची तुलना तुम्ही कुर्बानीशी करता. आम्ही तुलना कुर्बानीशी करत नाही. आम्ही हे सांगतोय की तुम्ही तो प्राणीसुद्धा पैशाने खरेदी करताय. तुम्ही काय तो प्राणी काय तुमची शेती नाही आहे का? तुम्ही काय तुमचं काय गोठा बांधलेला नाही, काय गोठ्यातलं काहीतरी प्राणी आणताय तुम्ही, तशा काही गोष्टी करताय. काळ बदललेला आहे, टोटल चेंज झालेलं. तुम्ही तुमची स्वतःची समजूत काढताय तुम्ही ॲक्च्युली, की मी काहीतरी अल्लाहच्या मार्गामध्ये कुर्बान करतोय, ही तुम्ही स्वतःची मानसिक समाधान देण्यासाठी समजूत काढताय. मात्र सध्याच्या घडीला काळानुरूप जर सगळ्यात मोठी कुर्बानी कुठली असेल तर ती आहे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी, ज्याचं काहीतरी योग्य पद्धतीने जो आहे तो विनियोग होतो आणि समाजाला त्याचा फायदा होतोय. जावेद अख्तर नावाचे गीतकार आहेत, त्यांनी असं म्हणलेलं की राम मंदिर किंवा कोणतीही मशीद बांधण्यापेक्षा तेवढा खर्च तुम्ही आरोग्य आणि शिक्षणावरती खर्च करा. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघाल आणि ह्याला तुमचा दुजोरा असेल का? आत्ताची परिस्थिती अशी झाली की धर्मांमध्ये एवढे विविधतेने विचार भरलेले आहेत. त्यातलाच जावेद अख्तर यांचा एक विचार आहे की बाबा मंदिरं आणि मशिदी, कुठलीही धार्मिक स्थळं बांधण्यापेक्षा जे आहे ते आपल्याला हॉस्पिटल म्हणा किंवा लोकाभिमुख ज्या काही गोष्टी आहेत त्या बांधल्या पाहिजेत. पण विषय कसा आहे की आपला जो इतिहास पाहिला तर धर्म मध्ये सुधारणेचा इतिहास खूप मोठा नाही आहे आपला आणि तो खूप समाजाने स्वीकारलेला नाही आहे आपला. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल थोड्या थोड्या चालल्या पाहिजेत. म्हणजे 70% आपण शिक्षण, जे लोकाभिमुख ज्या गोष्टी आहेत त्या, आणि त्याच्यानंतर बाबा ज्या लोकांना त्याच्याशिवाय म्हणजे जगण्या मरण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे बाबा, की आता मंदिर नसलं तर आमचं जगणं अवघड होईल, मशीद नसलं तर जगणं अवघड होईल, त्या लोकांसाठी तरी निदान त्यांचा पण विचार करून थोडाफार त्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही धार्मिक अंगाला नाकार. हां, पूर्णपणे नाकारून चालणार नाही, कारण तो माणसाचा तोच भाग आहे अशातला नाही आहे. माणसाच्या जीवनातला तो एक महत्त्वाचा किंवा छोटासा घटक आहे. त्या घटकाकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. पण लोकाभिमुख ज्या गोष्टी आहेत, ज्या खरंच लोकांच्या गरजेच्या आहेत, शिक्षण आहे, त्यानंतर बाकीच्या ज्या काही वैद्यकीय सेवा आहेत, या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की तुमच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते दानपेट्या वगैरे काही नसतात आणि धार्मिक स्थळं, म्हणजे आपण कुठल्याही एका विशिष्ट धार्मिक स्थळाविषयी बोलत नाही, सगळ्यात धार्मिक स्थळांची हीच परिस्थिती आहे की धार्मिक स्थळांवर मात्र दानपेट्या असतात आणि त्या दानपेट्यात मात्र जे आहेत ते पैसे जातात, जोरात पडतात. पण हॉस्पिटलसाठी जे काय आहेत त्या गोष्टी काय होत नाही. धार्मिक असणं ही भारतीयाचं वैशिष्ट्य आहे, ह्यात काय वाद नाही. पण धार्मिक कट्टरतावादाकडे पण आपण तितकंच जायला लागलो आता. म्हणजे अगदी ह्या कालपरवाच्या दंगलींनी सुद्धा ते सिद्ध केलं. ह्या दंगली ह्या पूर्वनियोजित असल्यासारख्या वाटत होत्या किंवा ह्या दंगली होणार हे आपल्याला कळत होतं आणि त्याच्यावरती जो सरकारने तोडगा काढला, म्हणजे इंटरनेट बंदी वगैरे, ह्या पद्धतीचं आपल्या जी आपण म्हणतो आपले प्रायव्हेट गोष्टी आहेत, ह्या आपल्या हक्काच्या गोष्टी आहेत, इंटरनेट असणं किंवा संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तर ह्या सगळ्यावरती गदा एक प्रकारची येत असते ह्या अशा पद्धतीच्या बंदी करण्यामुळं. तर मग ह्या कोणत्याही स्वरूपाच्या धार्मिक दंगलींचं प्रमाण हे आत्ताच्या काळात जास्त वाढले आणि ह्याचं कारण मग पुन्हा एकदा धार्मिक कट्टरतावाद परत आहे का काय? तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यात पहिली गोष्ट तर काय माहिती आहे का, आत्ताच्या काळामध्ये धार्मिक दंगली खरे तर घडल्याच नाही पाहिजेत. का? ह्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. ज्या समाजाची भीती दाखवून हे सरकार सत्तेमध्ये आले, तुम्ही केंद्रामधलं घ्या किंवा राज्यामधलं घ्या, मग त्या सरकारच्या प्रशासन व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही आहे का? हा सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतो. पुसे सावळीमध्ये दंगल घडली, कोल्हापूरमध्ये दंगल घडली, संगमनेरमध्ये दंगल घडली, त्यानंतर त्या अहमदनगरमध्ये जे आहे शेवगाव त्या ठिकाणी जे आहे ते दंगल घडली.
मी त्यावेळेस पण हाच प्रश्न विचारत होतो, ह्या सगळ्या घटनांमध्ये घडलं काय की कोणीतरी काहीतरी करायची वाटच कोणीतरी बघतंय का? म्हणजे कोणीतरी स्टेटस टाकायची वाट बघते मग आम्ही काहीतरी दंगली घडवतोय का? अशातला प्रकार जो आहे तो दिसून आलेला आहे. आता विषय कसा आहे की हे सगळे दंगली घडवणारे ह्यांच्यातले जे आरोपी आहेत हे भाजप पक्षाशी किंवा भाजपच्या संबंधित असणाऱ्या संघटनांशी, भले मग ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असतील किंवा इतर वेगवेगळ्या काही बजरंग दल असतील किंवा इतर वेगवेगळ्या संघटना असतील, ह्या संघटनांशी संबंधित जी आहेत ही लोकं, हीच लोक जी आहेत ही भाजपचा प्रचार करतात, भाजपला सपोर्ट करतात. मग त्यांच्या प्रशासन व्यवस्थेवर त्यांना विश्वास नाही आहे का? हा माझा प्रश्न आहे. पुसे सावळीमध्ये दंगल घडली, ह्या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित असतात. कोणीतरी स्टेटस ठेवतं, मग स्टेटस ठेवल्यानंतर सरकार तुमचं आहे, गृहमंत्री खुद्द भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत. मग तुम्ही देवेंद्र फडणवीसांना निवेदन का देत नाही की ह्यांच्यावरती कारवाई व्हावी? बरं, ह्यांच्यावरती कारवाई होत नाही अशातला देखील भाग नाही. ज्या ज्या ठिकाणी काही चुकीचे स्टेटस ठेवले गेले, मी हिंदू धर्मीयांच्या आणि अगदी हिंदुत्ववाद्यांच्या देखील भावनांचा आदर करतो. मात्र तो कधी तुम्ही लोकशाही भिमुख काहीतरी वागत असाल तर त्यावेळी. ज्या ठिकाणी स्टेटस ठेवले गेले, तुम्ही पोलिसांना तक्रार दिली, पोलिसांनी कारवाई केली नाही तर तुम्ही काही केलं तर मान्यच आहे, चला ओके, ते पण चुकीचंच आहे म्हणा, बट तुमची उत्स्फूर्त प्रतिक्रिया मान्य. मात्र पोलिसांनी कारवाई जर पोलीस स्वतः करत असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं व्यक्त होणं, हिंसा करणं, कुठेतरी जाऊन धार्मिक स्थळांमध्ये जाऊन जे आहे ते लोकांना मारणं, त्यांची हत्या करणं, ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत? कोल्हापूरमध्ये दुकानं जाळली गेली, मग का विश्वास नाही आपला गृहमंत्र्यांवर? आणि हा विषय कोणावर भांडं फोडण्यापेक्षा मी तर म्हणेल की हे भांडं खरेच हिंदूंनी हिंदुत्ववाद्यांवर फोडलं पाहिजे. की तुमचा गृहमंत्र्यांवर, तुम्हीच ज्या विचारांचं समर्थन करणारं सरकार सत्तेमध्ये आणून सुद्धा तुम्हाला जर दंगली गाडवाव्या लागतात तर मग तुम्ही ते सरकार कशासाठी आणलंय? हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित आहेत पूर्णपणे. काहीतरी ठरवलेलं असतं, या ठिकाणी या गोष्टी करायच्यात. हे काही 1-2 दिवसांमध्ये घडलेले प्रकार नसतात. ह्याच्यासाठी शृंखला असते, वर्षभर 2 वर्षापासून ब्रेन वॉशिंग चालू असते. आणि त्याच्यानंतर या गोष्टी, म्हणजे द्वेष, एका समाजाच्या विरोधामध्ये द्वेष जो आहे तो परिपूर्णपणे पेरला जातो. आम्ही मुस्लिम समाजामध्ये सुधारणावादी चळवळ ही मांडतोच. आमच्यावर कितीही टीका केली, हिंदुत्ववाद्यांनी जरी आणि धर्मांध मुस्लिमांनी जरी आमचा द्वेष केला तरी देखील आम्ही मुस्लिम समाजामध्ये सुधारणावादी चळवळ मांडूच. मात्र आम्ही सुधारणावादी चळवळ मुस्लिम समाजामध्ये मांडत असताना, मुस्लिम समाजामध्ये बदल व्हावा अशी आमची इच्छा असताना, कोणीतरी मुस्लिम समाजाची काहीतरी मॉब लिचिंग करावी याही विचारांचे आम्ही नाही आहोत. आम्ही याही विचारांचा निषेध करतो. येस, ह्या प्लॅटफॉर्मवरून खरोखर आम्ही सुद्धा लय पैसेवाले ह्या मॉब लिंचिंगच्या प्रकाराचा जाहीर निषेध करतो. आणि पुसे सावळीच्या दंगलीच्या बाबतीत एक पेपर आउट बातमी होती, जय श्रीरामचे नारे देत ती दंगल सुरू झाली होती आणि हे पेपरमध्ये आले. म्हणजे आम्ही काय आमच्या मनाचं नाही तयार करत. तर तुम्ही म्हणताय त्यात तथ्यच आहे की बॅट पण तुमचाच आहे, बॉल पण तुमचाच आहे, अंपायर पण तुमचाच आहे, तर मग काय चिटिंग करायची गरज आहे? चिडायची काय गरज आहे? गरजच सगळे ना, घ्या पद्धतीनं करा, कारवाई करा, कोर्टात उभं करा, तुम्ही जाऊन त्यांच्यावर कारवाई करा. बरं, कोर्टाने फाशी दिली तर तीही मान्यच आहे. समाज आणि ह्या लोकांच्या मागे समाज उभा राहत नाही जे स्टेटस ठेवतात. कुठेही जावा तुम्ही, समाज यांच्या समाज ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्याही मागे समाज उभा राहत नाही. मान्य, दुष्कृत्य करणाऱ्याच्या मागे कधीच समाज उभा राहत नाही. तुमची भावना प्युअर असली तर समाज नक्कीच तुमच्या पाठी नाही. इथं तर ते पण चुकीचं ठरतंय. जो शोषित आहे, म्हणजे समाजामध्ये ज्याची मॉब लिचिंग झाली त्याच्या मागं जे साक्षीदार आहेत ते पण उभे राहत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आता बोलताना तुम्ही उल्लेख केला की ह्या मॉब लिंचिंगचे प्रकार आणि ह्या पुसे सावळीसारख्या दंगली घडत असताना तोच मॉब जय श्रीरामचे नारे देऊन या पद्धतीने त्यांनी दंगल उभी केली. ह्या सगळ्या झाल्या प्रकाराकडे तुम्ही कसं रामाला जे आहे ते एक सौदाहार्य, सहिष्णुतेचं प्रतीक म्हणून जे आहे ते संपूर्ण भारतभरामध्ये ओळखलं जायचं किंवा त्या पद्धतीनं रामाला सांगितलं जायचं. श्रीराम सांगताना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हा जो शब्द आहे तो वापरला गेलेला आहे. याच्या अगोदर पण याच्या पुढे पण वापरला जाईल. मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली, ॲक्च्युली हिंदुत्व हे नाव स्टिकर लावून, टॅग लावून जे आहे, या लोकांनी मर्यादा पुरुषोत्तमाचं नाव घेऊन सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहे, कुठल्याच मर्यादा ठेवलेल्या नाही. आज तुम्हाला सांगतो की जय श्रीराम ही जी घोषणा आहे, ही घोषणा तालिबानमध्ये दिली जाणारे अल्लाहू अकबर घोषणेच्या इज इक्वल होऊन बसलेली आहे सध्याच्या घडीला.
का होऊन बसलेली आहे? कारण की तुम्ही जे तालिबानमध्ये तिथले इस्लामिक कट्टरवादी, ज्यांचा तुम्ही इस्लामिक जिहादी म्हणून विरोध करताय, ॲक्च्युली जागतिक स्तरावर भारतामध्ये ज्यांचा विरोध तुम्ही करताय, त्यांचीच त्याच पद्धतीची थिअरी वापरून तुम्ही मॉब लिचिंग करताय तुम्ही त्याच पद्धतीनं. फरक फक्त इतका आहे की या ठिकाणी इथे जय श्रीराम घोषणा देणाऱ्या लोकांच्या हातामध्ये बंदुका नाहीत, एवढाच फरक आहे. पण मानसिकता मात्र जी आहे ना, ती त्याच पद्धतीची डेव्हलप केली चाललेली आहे. या गोष्टीतून जे आहे त्यांनी, मला असं वाटतं की या गोष्टीतून बोध घ्यायला हवा की आपण रामाला कुठे घेऊन चाललेलो आहोत. आपण देशाचं जे एक सांस्कृतिक संपत्ती आहे श्रीराम, खरं सांगायला गेलं तर देशाची, त्या सांस्कृतिक संपत्तीला आपण कुठं घेऊन चाललेलो आहे. बरं, सांस्कृतिक संपत्ती आम्ही का म्हणतो याच्या मागचं कारण लक्षात घ्या की ही सुंदरता कशी आहे की आपण मुस्लिमांना जे आहे, मुस्लिमांच्या विरोधामध्ये रामाचं प्रोजेक्शन करतोय, मात्र त्या प्रोजेक्शनला पण कुठला आधार नाही आहे. आता आपण जो पूर्ण भारताचा, हिंदुस्थानचा जो बादशाह होता अकबर, त्या अकबराविषयी बऱ्याच जणांना माहिती आहे. अकबर बादशहाच्या काळामध्ये देखील की अकबर बादशहाने त्याच्या चलनावर, त्याच्या चलनामध्ये एक नाणं होतं. त्या नाण्यामध्ये म्हणजे एकतर पहिली गोष्ट, व्यक्तींचे फोटो बिटो काही ठेवलेच जात नाही सगळ्यात पहिली गोष्ट. मात्र अकबराने फोटो कोणाचे ठेवावे? चित्र राम आणि सीतेचे. मग ही गोष्ट कुठे जाते? ही गोष्ट का सांगितली जात नाही की एवढा संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह, त्या बादशहाने राम आणि सीतेचं चित्र का ठेवलं असावं? त्याच्या मनामध्ये काहीतरी आत्मीयता असावी बुवा राम सीतेविषयी, म्हणून ठेवली असेल. मग तुम्ही जे काही गोष्टी सांगताय त्या गोष्टी कुठल्या आधारावर रामाला द्वेषाचं प्रतीक बनवतोय तुम्ही? ही माझी तळमळ आहे आणि हा माझा प्रश्न आहे की बाबा तुम्ही का रामाला द्वेषाचं प्रतीक बनवताय आणि रामाचं नाव घेऊन रामाला का बदनाम करताय तुम्ही? ज्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मागच्या 2 दशकांमध्ये यांनी करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली की शिवजयंती मुस्लिम लोक स्वतः स्वयंभू शिवजयंत्या मुस्लिमांच्या चालू झाल्यात. मग आता शिवाजी महाराजांचा तर वापर मुस्लिमांच्या विरोधात करता येत नाही, म्हणून आता रामाला पुढे आणलेलं आहे. आता सांगितलं तुम्ही की राम हा द्वेषाचं प्रतीक नसून प्रेमाचं प्रतीक. 100% आहेच. आज राम एकटाच दाखवला जातोय. सीता माता कुठं गेलेल्या आहेत ज्या त्यांच्यासोबत असायच्या? आहेत कुठं? एकटेच राम दाखवले जात आहेत बाण घेऊन कंटिन्यू. कशासाठी? बरोबर. लय पैसेवाल्यांनी कायम हीच भूमिका घेतलेली आहे की अगदी पंढरीची वारी ज्यावेळी फलटणमध्ये प्रवेश केलेला त्यावेळी सुद्धा आम्ही हीच भूमिका घेतली की आजपर्यंत आम्ही राम राम म्हणून आदरच दिला समोर. आम्ही पण म्हणतो राम राम आणि आम्ही अगदी विनम्रपणे वाकून राम राम म्हणत गेलो. आणि आता ज्यावेळी आम्ही छातीटोकपणे श्रीरामचे नारे लगावत असतो त्यावेळी खरोखर आम्हाला खरंच काहीतरी त्या रामराममधलं किंवा त्या रामाच्या आजच्या पर्सनॅलिटीतलंच काहीतरी एक महत्त्वाचा मुद्दा सुटून गेल्यासारखा वाटतो. हे जे रामानिमित्त सांगतात ना, त्याच्यामध्ये अल्लामा इक्बालचा पण एक शेअर महत्त्वाचा आहे. अल्लामा इक्बाल काय म्हणतात की हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाच, हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाच, अहले नज़र समजते है इसको इमाम हिंद. म्हणजे मुस्लिमांमध्ये रामांना किती मोठं त्यांनी दर्जा दिला, इमामचा दर्जा रामांना दिलेला आहे. ही संस्कृती आहे आपल्या भारताची. ही संस्कृती सांगायला ह्यांना लाज वाटते. आपला इतिहासाचा मुद्दा निघाला की आपल्या समोर जी काय प्रतीकं येतात, आता तुम्ही जसं सांगितलं की श्रीराम हे प्रतीक आपल्या समोर येताना त्यातून सीता आणि प्रेम भावना वगळून कुठंतरी आपल्या समोर येते. असंच एक प्रतीक आपल्या समोर आलेलं ते अफजल खानाच्या वधाचा जो झाला, अफजल खानाच्या विषयी जो काही हिंदुत्ववादी संघटनांनी जो काही सीन उभा केला त्याच्याविषयीचं, तर तो सुद्धा इतिहास तसाच तुकड्यांनी समोर आला असं नाही का वाटत? तुमची काय प्रतिक्रिया आहे ह्या अफजल खान संपूर्ण प्रकरणावरती? कसं आहे माहिती आहे का, अफजल खानाचा वध हा शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा जो आहे तो चॅप्टर आहे म्हणू शकतो, महत्त्वाचा भाग आहे आपण म्हणू शकतो. आज परिस्थिती काय झालेली आहे माहिती आहे का, की बरेच जण म्हणतात की तिथली अफजल खानाची जी आहे ती कबर काढून टाका, आणि मी त्या लोकांना मूर्ख म्हणतो. म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा अभिमान वाटला पाहिजे की एकतर औरंगजेबाच्या कबरीचा जी आहे औरंगाबादमध्ये आणि दुसरी अफजल खानाच्या कबरीचा जी आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. तर विषय असा आहे की ज्या संपूर्ण भारतावर ज्या शासकाचं राज्य होतं औरंगजेब, त्या औरंगजेबाला मराठेशाही संपवण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागलं आणि तो या महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला.
ही अभिमानाची गोष्ट नाही का? त्यांना मराठीशाही संपवता आली नाही, पण तो इथल्या मातीत गाडला गेला. ही इथल्या महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. राहिला प्रश्न अफजल खानाच्या वधाचा. अफजल खानाचा वध हा इतिहासातील एक वास्तव आहे, मात्र तो अर्धवटच सांगितला जातो. प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला इतिहास हा फक्त अफजल खानाच्या वधापुरता मर्यादित नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाला भेटले. अफजल खानाला भेटल्यानंतर अफजल खानाचा कोथळा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. त्याच्यानंतर जो आहे तो सय्यद बंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर जिवाजी महाले यांनी त्यांचा दांडपट्टा सय्यद बंडाच्या हातावर मारून सय्यद बंडाचा हात जो आहे तो धडा वेगळा केला. त्याच्यानंतर अफजल खानाचा वकील कृष्णा कुलकर्णी याने छत्रपती शिवाजी महाराजांवर जो आहे तो तलवारीने वार केला आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं जे धड आहे ते शिराचं वेगळं करून टाकलं. हा आहे संपूर्ण इतिहास त्याच्यातला. मात्र तुम्हाला दाखवलं काय जातं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्याच्यानंतर ते सय्यद बंडा वगैरेपर्यंत पण दाखवतात. मग जिथं कृष्ण कुलकर्णी येतो का, मग लगेच पेठेतून आवाज यायला चालू होतो की नाही 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 नाही, कोण थांबवतं यांना, मला ते समजत नाही की प्रॉब्लेम काय होतो. तो पण इतिहास दाखवतो, इतिहासाचा भाग. जसं हा इतिहासाचा भाग आहे तसा तो पण इतिहासाचा भाग आहे. त्याही गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की तोही इतिहासाचा भाग आहे. ब्राह्मण हत्या ज्या काळामध्ये पाप होतं म्हणून सांगितलं जायचं, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण म्हणून कोण मुला इजा करून पाहतो हा विचार बाळगून जे आहे ते कृष्ण कुलकर्णीचा पण विचार केलेला नाही. स्वराज्यासमोर मुसलमान काय आणि हिंदू काय, शिवाजी महाराजांनी कोणाला पाहिलं नाही, हे पण तितकंच सांगणं गरजेचं आहे. आता शिवरायांकडे आपला विषय गेलाय म्हणून तुम्ही स्वतः एक ट्रेकर आहात. तुम्ही गड किल्ल्यांना भरपूर भेटी देता, त्यांचा इतिहास अगदी कुणीही नाही जिथपर्यंत पोहोचू शकलं तिथं तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करता. हे तुमची गड किल्ले भ्रमंतीचं काय सुरुवात कुठून झाली आणि कसं तुम्ही आत्ता काय सांगाल त्या गड किल्ल्याच्या विषयी? खरं सांगायला गेलं ना तर ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीचे संस्कार मला माझ्या घरातून मिळालेले आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट काय की याच्यासाठी सगळ्यात पहिलं धन्यवाद तर मी माझ्या मरहूम वडील मोहिद्दीन जमाल शेख यांचे मानतो. का मी पहिल्यांदा या गोष्टी सांगतो आहे कारण की त्यांनी जे आहे आमच्या घरी दिवाळीला दरवेळेस किल्ला बनवला जायचा आणि किल्ला बनवल्यावर सगळे लोक ते बघायला यायचे आमच्या घराच्या तिथे. आणि आमची पहिली ओळख छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासामधून झालेली नाही आहे. आमची पहिली ओळख ही किल्ल्यांमधून झालेली आहे की आम्हाला किल्ला बांधायचा आणि किल्ला सगळ्यात चांगला बांधायचा आहे. म्हणजे स्पर्धाच लागायच्या आमच्या अनौतपणे. मग किल्ला बांधायचं, मग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कुठं ठेवायची तर ते मग वरतीच ठेवायचे सगळ्यात बाबा. मग हे छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, मग किल्ल्यांशी त्यांचा काय संबंध आहे. मग पहिल्यांदा माझ्या भावाने मी रडून धडून जे आहे त्याच्यासोबत पुरंदर किल्ल्यावर पहिल्यांदा सगळ्यात गेलो. आता तो आर्मीच्या ताब्यात, पण माझं नशीब चांगलं की ज्यावेळी आर्मीच्या ताब्यात तो किल्ला नव्हता त्यावेळेस मी तो सगळा किल्ला जो आहे तो 2008 साली जो आहे तो पूर्ण पाहून घेतला होता तो किल्ला. मग पुरंदर झाला, मग रायगड किल्ल्यावर गेलो, मग बाकीचे किल्ले हळूहळू सुरू झाले. मग भावाचं किल्ल्यांचं ट्रेकिंग बंद झालं, पण माझं मात्र जे आहे ते चालू राहिलं. मग वेगवेगळ्या किल्ल्यांवर फिरलो. मग छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासातील घटना, मग कुठल्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जास्त वास्तव्य केलं. आत्तापर्यंत रायगड पण मी 7 वेळा फिरलेलो आहे. म्हणजे असं नाही की एखादा किल्ला एकदाच फिरलो आहे. रायगडवर मी 7 वेळा गेलेलो आहे. कित्येक किल्ल्यांवर प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत. आता तर मी व्हिडिओ पण टाकतो. व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते इतिहास वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराजांवर कविता पण लिहिल्यात आणि ते आमचे इतिहास पुरुष आहेत, आमचे आयडॉल आहेत आणि ते कायम राहणार आहेत. बरं, हे कोणीतरी सांगितलंय म्हणून आणि कोणाला तरी खुश व्हावं म्हणून आणि कोणाला तरी राग यावं म्हणून ते आयडॉल पर्सन नाहीत. ते बाय चॉईस आयडॉल पर्सन आहेत. आम्ही त्यांच्यावर अभ्यास केल्यामुळे आमचे आयडॉल पर्सन आहेत. बरोबर आहे. आता बाय चॉईस तुम्ही म्हणला आयडियल पर्सन आहेत, तुमचे आयडॉल आहेत. अगदी आपल्या सगळ्यांचे शिवराय हे व्यक्तिमत्वच असं आहेत ना, त्यात काही वादच नाही त्याच्यामध्ये. पण ह्या अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा आहे की मुस्लिमांवरती हे कायम प्रेशर का दिल्यासारखं वाटतं? तुम्हाला तुमची देशभक्ती का सिद्ध करावी लागते? तुम्हाला तुमचं शिवरायांप्रतीचं प्रेम का सिद्ध करावं लागतं? हे काय आहे नेमकं? एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट तर काय माहिती आहे का, मुस्लिमांमध्येच असा काहीतरी विचार करणारे लोक आहेत हे मुस्लिमांनाच माहिती नाही. मुस्लिमांना हे दिलं जात नाही, काय म्हणतात त्याला, की फुटेज दिली जात नाही. म्हणजे त्यांना ज्या पद्धतीनं दाखवलं गेलं पाहिजे त्या पद्धतीनं कधीच दाखवलं जात नाही. बऱ्याच ठिकाणी आता आम्ही जातो ना की मी शिवाजी महाराजांना मानतो म्हणल्यानंतर मुस्लिम पण बिचकतात, म्हणजे की अरे हा मुस्लिम तर हा शिवाजी महाराजांना मानतो कसं.
मात्र ह्या महाराष्ट्रातल्या कॉमन गोष्टी आहेत, सामान्य गोष्टी आहेत की महाराष्ट्रातला मुसलमान हा छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करतो. ही सामान्य बाब आहे. माझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 मूर्ती आहेत माझ्या घरामध्ये. माझे मित्र आहेत काही, त्यांच्या घरामध्ये गेल्या गेल्या राज्याभिषेकाचे फ्रेम आहेत. मोहम्मद शेख म्हणून त्यांचं नाव घेताना पण मला काय वाटत नाही, वारजेतच राहतात. आमचे आलमभाई पठाण आहे, त्यांच्या घरात गेल्या गेल्या तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पहिल्यांदा दिसते. तर ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये कॉमन आहेत. ह्या गोष्टी का कॉमन आहेत? कारण की तुमच्यावर लहानपणापासूनच त्या पद्धतीनं जे आहे ते बघता तुम्ही त्या गोष्टी, की ह्या महामानवाला, ह्या महापुरुषाला लोक का फॉलो करतात बाबा, आणि ती क्युरियोसिटी एक येते. आणि त्याच्यामुळं माणूस आणखी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडतो, त्यांच्या इतिहासाच्या प्रेमात पडतो, त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतो. मग तशी दाढी ठेवायला लागतो, मग तशा मिशा ठेवायला लागतो, मग विचारांमध्ये पण तो जो काही गुण आहे तो आणण्याचा प्रयत्न करतो, असा विषय आहे. मात्र प्रॉब्लेम काय आहे की इथल्या मुस्लिमांना देखील आणि इथल्या बहुसंख्य समाजाला देखील अशा पद्धतीचे मुस्लिम समाजामध्ये आहेत हे दाखवलंच जात नाही. खूप सारे मुस्लिम शिवप्रेमी आहेत, खूप सारे मुस्लिम, म्हणजे मी तर म्हणतो की 1 शोधा 1000 मिळतील अशी परिस्थिती आहे, पण दाखवलं जात नाही. आणि ते का दाखवलं जात नाही? जर ते दाखवलं तर इथे मुस्लिम कट्टर आहे ते सिद्ध कसं करणार तुम्ही? मग आमची आयती जी वोट बँक, शिवाजी महाराजांचे हे विरोधक आहेत असं बोलून जी आम्ही वोट बँक गोळा केली, ती कुठं वोट बँक आम्हाला मिळणार? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं राजकारण हे द्वेषावर आधारित नसावं, ॲक्च्युली विकासाच्या मुद्द्यावर आधारित असावं. आणि ते विकासाच्या मुद्द्यावर आधारितच नाही आहे. आणि जे आधारित आहे मग तिथं मोदी सरकार लावलं जातं. तुम्ही भरपूर किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत. भरपूर म्हणजे तुमच्या तावडीतून कुठला किल्ला डबल झाला असला तर ते डबल टिबल झालेले आहेत, पण कुठला राहिला आहे असं मला तर वाटत नाही. पण किल्ल्यांचं, गड किल्ल्यांचं संवर्धन आणि नवीन स्मारकं तयार करणं, तर मग हे एक विरोधाभास वाटतो का की आहे या किल्ल्याच्या संवर्धनात जर तो पैसा लावला असता आपल्या सरकारने, महाराष्ट्र सरकार असू द्या, भारत सरकार असू द्या, तर ते जास्त चांगलं झालं असतं असं वाटतंय का तुम्हाला? सगळ्यात पहिली गोष्ट तर काय माहिती आहे का, तुमच्या लई भारी या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळे गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था, भले ते पुरोगामी असो, बहुजनवादी असो, हिंदुत्ववादी असो, ह्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, आपण सगळेजण, मी पण तुमच्यातलाच एक भाग आहे त्याच्या बाबतीमध्ये, आपण सगळेजण जे आहे ते किल्ल्यांचं संवर्धन वगैरे करण्याकडे लक्ष देतो. मात्र हे प्रत्येकाला माहीत आहे की हे कोणाच्याच आवाक्यातलं नाही आहे. आज तुम्ही एका किल्ल्याची रक्कम जर काढली तर अब्जावधी कोटींचे एक किल्ले आहेत. ज्या किल्ल्यांवरचं जर बांधकाम तुम्ही पाहिलं, त्या काळाचं आणि या काळाच्या बांधकामाचा जर हिशोब लावला तुम्ही, तर अब्जावधींचे किल्ले आहेत आपले. आज या अब्जावधींच्या किल्ल्यावर जर कोणी खरंच काही काम करू शकतात तर ते सरकारच्या माध्यमातून होऊ शकतं. संवर्धन संस्थेवाले जे काय आहेत, ही सगळी लोक, ही सगळी जी मंडळी आहेत, शिवप्रेमी, शिवभक्त, ही सगळी भावनिक मंडळी आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर या किल्ल्यांचं संवर्धन करायचं बघतात. मात्र ह्याचा फायदा कोण घेतं? ह्याचा फायदा घेतं सरकार. हे काम कोणाचं आहे? हे काम आहे पर्यटन विभाग ज्यांच्याकडे आहे त्यांचं हे काम आहे. त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. ते करत नाहीत, हे लोक करतात. संस्थेवाले लोकांनी स्वतःची घरं विकून किल्ल्यांचं संवर्धन केलेलं आहे. स्वतःची पगार वगैरे देऊन जे आहे ते लोकांनी किल्ल्यांवरची दारं वगैरे आणणं, ते बांधकामासाठी साहित्य घेऊन जाणं, ही लोकांनी कामं केलेली आहेत. आणि ह्या गोष्टी थांबवून सरकारवर प्रेशर आणला पाहिजे की तुम्ही ह्या गोष्टी करा. आणि तो प्रेशर ज्यावेळेस सगळ्यांनी सोबत येऊन निर्माण करतील का, त्यावेळेस सरकारला 100% ते काम करावं लागेल. आणि त्याच्यानंतरच गड किल्ले जे आहेत ते चांगले होतील. आणखीन काही किल्ल्यांचं केलं आहे सरकारने. रायगडसारखा किल्ला घ्या, आता रायगड संवर्धन समिती तिथे स्थापन झालेली आहे. काही ठिकाणी कामं चालू आहेत. खूप मोजक्या किल्ल्यांवर हे काम चालू आहे, पण बहुतांश किल्ले हे विना संवर्धनाचे जे आहेत ते पडून राहिले, तर ते व्हायला पाहिजे. द्वेष भावना आणि सुडाचं राजकारण अशा पद्धतीचे तुम्ही काही उल्लेख केले तुमच्या आत्ताच्या उत्तरामध्ये. आणि हे आपलं महाराष्ट्रात तर राजकारणाचा काय कचरा झालाय ते आपण बघतोयच, पण केंद्रातलं जे राजकारण आहे हे अगदी ठरल्याप्रमाणे चालू आहे असं दिसतंय का, की एका ठराविक समुदायाविषयी द्वेष पसरवायचा, त्यांच्याविषयीच पुन्हा एका बहुसंख्याक लोकांना एकत्रित करायचं आणि त्या बहुसंख्याक लोकांना त्यांच्या द्वेषाचं, म्हणजे ह्या अल्पसंख्याकांच्या द्वेषाचं राजकारण करून त्याची मतं तर मिळवायची, धड विकास हा बहुसंख्याकांचा पण होईना आणि अल्पसंख्याकांचा पण होईना. मग आता ह्याच्याकडे आपण कसा तोडगा काढायचा की अल्पसंख्याकांचा विकास आणि बहुसंख्याकांचा सुद्धा विकास, पण द्वेषाची भावना न जागृत कर. सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती आहे का, की हे जे काही मुस्लिमांचा द्वेष वगैरे दाखवलं जात आहे ना, हा फक्त भांडवलाचा मुद्दा आहे.
आपण आत्ता पाहाल की देशाचं सांस्कृतिक पतन किती झालं आहे. मनुस्मृतीला समर्थन करणारे लोक वाढायला लागले. आज तुम्ही पाहाल, मी थोड्या वेळासाठी सांगतो की या ठिकाणी देशामध्ये मुस्लिम नाहीत असा विचार करा. थोड्या वेळासाठी मुस्लिम नाहीत म्हणून मग या देशांमध्ये काही क्लॅशेस नाहीत का? समजा बहुसंख्य हिंदू जरी असले, वेगवेगळ्या जातींवर अन्याय होत नाहीत का? आज मध्य प्रदेशमध्ये पाहताय, राजस्थानमध्ये पाहताय, काय गोष्टी घडल्या गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी एका माणसावर जी आहे ती लघुशंका केली गेली. काही ठिकाणी मंदिरामध्ये एक लहान मुलाने फक्त मडक्यामधलं जाऊन पाणी पिलं म्हणून मारहाण केली गेलेली आहे. तर विषय काय आहे, हा द्वेष मुस्लिमांबाबतीतला नाही आहे. फक्त हा द्वेष एकूण जे लोक त्यांना जड जातात किंवा जे लोक त्यांच्या व्यवस्थेमध्ये त्यांना शूद्र वाटतात, त्या सगळ्यांविषयी हा जो द्वेष आहे तो ते बाळगून असतात कायम. आणि त्याच्याच आधारावर या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ॲक्च्युली 21व्या शतकामध्ये आपण जागतिकीकरणाकडे चाललो असताना आपण अल्पसंख्याक बहुसंख्याक ह्या गोष्टीचा विचारच नाही केला पाहिजे. खरं पाहायला गेलं ना तर या देशामध्ये लॉकडाऊनचा विषय घ्या, नोटबंदीचा विषय घ्या तुम्ही, या सगळ्या गोष्टींमध्ये जे नुकसान झालं त्याच्यामध्ये अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हा फरक राहिला का थोडा तरी? सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. रोजगार गेले, अल्पसंख्याकांचे गेले, बहुसंख्याकांचे गेले. मग विकासाच्या बाबतीत हा विचार का करायचा, हा प्रश्न आहे. की आपण विकास संपूर्ण भारतीय समाजाचा व्हायला पाहिजे, मात्र त्या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही. भारतीयांना एकमेकांशी भांडायला लावलं जातात. सांस्कृतिक मुद्दे वेगळे आहेत आणि राजकारणाच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून, संसदेच्या माध्यमातून देशाचा विकास करणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि त्या गोष्टी होताना दिसत नाहीत आणि त्या गोष्टी त्यांना करायच्या नाही आहेत. त्याच्यामुळे ते तुम्हाला वारंवार धार्मिक जे आहेत आधारावर भांडवत ठेवतात. बरोबर आहे. धर्म ही कार्ल मार्क्स म्हणल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे आणि ती कायम लोकांना देऊन त्या धर्माच्या भ्रमातच ठेवलं जाते. मला काही मुस्लिम धर्माविषयीचे सुद्धा प्रश्न विचारायचे जे अगदी संक्षिप्त आहेत. मुस्लिम धर्मांतर्गत सुद्धा जाती आहेत, तर ह्याच्याविषयी म्हणजे खरं तर बऱ्याच जणांना माहीत पण नाही आहे. तर ही जातीयवाद हा मुस्लिम धर्मांतर्गत सुद्धा तसाच होतो का, जसा हिंदू धर्मीयांच्या अंतर्गत जातीयवाद? विषय कसा आहे की मुस्लिम धर्मामध्ये जर म्हणाल तुम्ही, ॲक्च्युली मुस्लिम असा कुठला धर्म नाही आहे, इस्लाम हा धर्म आहे. इस्लाममध्ये कुठल्याही जाती वगैरे नाही आहेत. ॲक्च्युली ह्या ज्या काही जाती वगैरे आलेल्या आहेत ह्या प्रादेशिक आणि देश पातळीवर जे काही त्या ठिकाणी बहुसंख्य समाजाचा जो पगडा आहे तो मुस्लिमांवर पडलेला आहे आणि त्याच्यातून या जाती ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये धर्मांतर हा विषय खूप महत्त्वाचा येतो की ज्या काळामध्ये वर्णव्यवस्थेच्या आधारावर शूद्रातिशूद्रांवर, बहुजनांवर अन्याय अत्याचार केले जात होते आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे आहे खूप साऱ्या लोकांनी धर्मांतर केलं आणि इस्लाममध्ये आले. मात्र आज अशी परिस्थिती आहे की इथेही जातीयता जी आहे ती बोकाळलेली आहे. परंतु विषय काय झालेला आहे की ती जातीयता जी आहे मुस्लिमांमधली आणि हिंदूंमधली, ह्या दोन जातीयमध्ये खूप फरक आहे. इथे जी आहे ह्या जाती ज्या कुठल्या आहेत ह्या पंथांशी जुडलेल्या आहेत वेगवेगळ्या, आणि त्या पंथांमध्ये जाती पाहिल्या जात नाहीत. त्याच्यामध्ये एखाद वेळेस आर्थिक स्तर पाहिला जाईल की कोणाचा काय आर्थिक स्तर आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, मात्र जाती वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत या जास्त प्रमाणामध्ये पाहिल्या जात नाहीत. हा बेसिक फरक आहे त्याच्यामध्ये. कारण मुस्लिमांमध्ये एक काय म्हणतात त्याला की एक सुसूत्रीकरणाचा जो धागा आहे की एकतेचा, समानतेचा, तो धागा तेवढा कायम राहतो. हां, मात्र पंथांमध्ये तो धागा कायम राहत नाही. की शिया, सुन्नी, त्यानंतर ते आता नवीन झाले तबलिगी, अहले सुन्नत वगैरे त्या गोष्टी आहेत. तर त्यांच्यामध्ये रोटीबेटी हे जे व्यवहार आहेत हे होतही असतील, काही ठिकाणी होतातही, मात्र सहसा होत नाहीत. परंतु त्याच्यामध्ये एकमेकांना ते स्वतः श्रेष्ठ समजतात. समजलं का? म्हणजे मी शिया आहे तर मी श्रेष्ठ आहे, मी सुन्नी आहे तर मी श्रेष्ठ आहे. तबलिगी स्वतःला श्रेष्ठ समजतो, अहले सुन्नतवाला स्वतःला श्रेष्ठ समजतो. इथं कोणी स्वतःला कनिष्ठ समजत नाही. हा फरक आहे. शिया सुन्नी नेमका फरक काय असतो आणि आपल्याकडे जे बहुसंख्य मुस्लिम आहेत हे नेमके कुठल्या पंथाचे? शिया सुन्नी जो आहे, ज्यावेळेस पैगंबर साहेब ज्यावेळेस होते, पैगंबर साहेबांचं ज्यावेळी त्यांचं देहांत झालं आणि त्यांच्यानंतर खलिफा कोण होणार बाबा, चालवणार कोण, ह्याच्यावरून ते वाद जे होते. काही लोक म्हणाले की आम्ही हजरत अली यांना फॉलो करणार. तर हजरत अली यांना फॉलो करणारा जो काही वर्ग होता तो शिया.
कम्युनिटी जी आहे ती त्याचं निर्माण झालं शिया कम्युनिटीचं. आणि शिया कम्युनिटी संपूर्ण जगभरामध्ये 15% जी आहे ती कम्युनिटी आहे. आणि भारतामध्ये पण जे आहे ते सुन्नी कम्युनिटीचंच जास्त हे आहे. भारतामध्ये साधारण 25 कोटी मुस्लिम आहेत, तर त्यातले साधारण 20 कोटीपेक्षाही जास्त हे सुन्नी मुस्लिम आहेत आणि बाकीचे जे आहेत ते शिया मुस्लिम आहेत. पण ह्या सुन्नी कम्युनिटीमध्ये देखील अनेक पंथ निर्माण झाले आणि शिया कम्युनिटीमध्ये देखील अनेक पंथ निर्माण झालेले आहेत. ह्या जाती आणि हे पंथ मुस्लिम धर्माचं भारतीयत्व सिद्ध करायला पुरेसे आहे. हो, जाती आणि पंथ आहेत ना. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे पंथ जे निर्माण झालेत हे विचारांच्या आधारावर निर्माण झालेत. आपण जे म्हणतो मुस्लिमांमध्ये सुधारणावादी चळवळ नाही किंवा सुधारणेला नवीन विचाराला स्थान नाही, असं नाही आहे. आपण सगळ्या पंथांचा ज्यावेळी अभ्यास करतो का त्यावेळी आपल्याला जाणवतं की ह्या सगळ्या पंथांमध्ये जे आहे ते वेगवेगळे विचार आहे, वेगवेगळे विचार. बरोबर. सगळे धर्म स्थापन झाले त्यावेळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापन झाले, पण धर्मामुळे जेवढ्या हत्या झाल्या तेवढ्या इतर कशामुळे झाल्या आहेत हे पण तेवढंच खरं आहे की आत्ता पण होत आहेत. मुस्लिम धर्माविषयीच काही प्रश्न आहेत. इस्लाम धर्मियांविषयी अल्पवयीन विवाह, अल्पवयीन मुलामुलींचे विवाह ह्याचं प्रमाण जास्त मुस्लिम धर्मात आहे, इस्लाम धर्मियांच्यात आहे, अशी एक टीका केली जाते. ह्यात कितपत? अजिबात तथ्य नाही आहे. तुम्हाला सांगतो, बालविवाह जे आहे, बालविवाह हा आपल्या देशाला लागलेला रोग आहे, एक लक्षात घ्या. आता आपल्या राज्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे ज्या ठिकाणी बालविवाह सर्वात जास्त होतात. आणि काही ठिकाणी जे आहे ते एक हे पण विषय चालला होता की ज्या गावामध्ये बालविवाह होतील तिथलं सरपंचाचं सरपंचपद आणि ग्रामपंचायतीचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल, इथपर्यंत ॲग्रेसिव्ह भूमिका घेण्याचे प्रयत्न चालू होते. ॲक्च्युली काय झालं आहे, बालविवाहाचं प्रमाण जे आहे ते सर्वच धर्मियांमध्ये आहे. ॲक्च्युली आपण एका धर्माला ह्याच्यात टीका करू शकत नाही. देशामध्ये म्हणाल तर राजस्थानमध्ये जे आहे ते बालविवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्ही बघताय. आणि मुस्लिम समाजामध्ये बालविवाहाचं प्रमाण वगैरे जे आहे ते इज इक्वल टू असू शकतं मी म्हणतो, पण जास्त आहे असं म्हणू शकत नाही. 18 वर्षानंतर लग्न करून देणाऱ्यांचं प्रमाण मी म्हणतो मुस्लिम समाजामध्ये जास्त असेल, समजतंय का, जास्त. म्हणजे मे बी इतर धर्मियांमध्ये 18 वर्षानंतर मुलीला शिकवलं जात असेल, समजतंय का, तर त्या ठिकाणी मुस्लिमांमध्ये लग्न लावून दिलं जात असेल लगेच. बट बालविवाहाचं प्रमाण इज इक्वल असू शकतं किंवा कमी असू शकतं, पण त्याचा आणि धर्माचा काही संबंध नाही आहे. बऱ्याच वेळा काय केलं जातं, अशा गोष्टींना एक धर्माचं नेरेटिव्ह दिलं जातं. काहीच नाही. तुम्हाला सांगतो, एका महिलेनं एका मुलीचं, तिच्या 15-16 वर्षाच्या मुलीचं लग्न लावून दिलं. आता हिंदू धर्मीय महिला, तिने लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिलेलं शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण माहीत नाही, शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना पण माहिती नाही. आणि असे प्रकार जे आहेत ते आपल्याला माहीत नसतात, आपल्या आजूबाजूला देखील घडत असतात. पण इथं धर्माचा विषय नसतो. काय होतं माहिती आहे का, आपल्या तिथं भारतीय मानसिकतेवर आपण म्हणतो की इथे काहीतरी प्रत्येकावर प्रत्येक धर्माचा पगडा आहे. नाही, आपल्या तिथं संस्कृतीचा पगडा जास्त आहे, अजून देखील संस्कृतीचा पगडा जास्त आहे. एकूण भारतीय संस्कृतीमध्ये जे आहे ते लडकी घर का बोझ होती आहे, पराया धन होती आहे, अशी जी काही मानसिकता आहे ती लहानपणापासून अजून पण रुजवली जाते. आज एखादा मोठा भाऊ असेल मुलीपेक्षा, म्हणजे समजा एखादा घरामध्ये 23-24 वर्षाचा भाऊ, 25 वर्षाचा भाऊ असेल, त्याची जी बहीण आहे ती 18 वर्षाची असेल, तर तो भाऊ आधी लग्न करत नाही. तो म्हणतो माझ्या बहिणीचं आधी लग्न होऊ दे, नंतर मी लग्न करतो. तर आपल्या तिथं घरामधल्या मुलीचं लग्नाला एक विशेष जे काही आहे ते दिलेलं आहे. आणि त्या गोष्टी लवकरात लवकर उरकून मी काहीतरी मोकळा होतोय पहिल्यांदा, ही काहीतरी भावना असल्यामुळे त्या गोष्टी घडतात. मात्र ह्या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत, प्रबोधनाने पण आणि कायद्याने पण. पण कायदा करून देखील या गोष्टी थांबत नाहीत. आज देखील बालविवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये. बरोबर. अशा काही गोष्टींना खरं म्हणजे समाज सुधारणा ह्या दृष्टीनंच बघा. 100% धर्म ह्या दृष्टीने नाही बघितलं पाहिजे. मग विषय काय होतो तुम्हाला सांगतो, धर्म या दृष्टीने बघितल्यानंतर आपण ज्यावेळेस मुस्लिमांवर आक्षेप घेतो का की मुस्लिमांमध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे, पण त्याच अंगाने टोकत पॉईंट आऊट करत बसलं तर मग इतर धर्मांमध्ये जे बालविवाह होतात त्या गोष्टींना आपण खुली सूट देतोय. ॲक्च्युली हा विषय धर्माशी निगडीत नसून त्या मुलीचं शोषण होतंय याच्याशी निगडीत आहे. 100% ॲग्री. इस्लाम धर्मियाच्या बाबतीत जास्त लग्न, त्यामुळे जास्त अपत्य, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह, राईटिस्ट नॅरेटिव्ह सेट केलं जाते. तुम्ही कसं बघता याच्याकडे? ह्या पण गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे. विषय काय आहे की मुस्लिमांमध्ये दुसरं लग्न हे सहज शक्य आहे, सहज शक्य आहे. याचा अर्थ सगळेच जण दुसरं लग्न करतात अशातला काही भाग नाही. विवाह बहुपत्नीत्व वगैरे बाळगतात अशातला भाग नाही. इस्लाममध्ये
तुम्हाला 4 लग्न करण्याची परवानगी दिलेली आहे, नो डाऊट. पण ती एक सवलत दिलेली आहे की तुम्ही त्या गोष्टी करू शकता. ते अनिवार्य नाही की तुम्हाला करायचंच आहे. बरं, इस्लाममध्ये सगळ्यात पहिल्यांदा लग्न करण्यासाठी प्रेफरन्स कोणाला दिलं आहे? तुम्ही कुराणाच्या ह्याने जरी गेलात अनुषंगाने, तरी कुराणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रेफरन्स हे विधवांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अनाथ ज्या मुली आहेत त्यांना प्रेफरन्स दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कुमारिका असतील यांच्याशी लग्न करा वगैरे, ह्या गोष्टीचे जे आहेत ते हिदायत उपदेश दिले गेलेले आहेत कुराणाच्या माध्यमातून. विषय असा आहे की ह्या गोष्टीचं पालन बहुसंख्य मुस्लिम जो आहे तो करत नाही. ह्याचा अर्थ तो काही विवाहच करतो अशातला भाग नाही आहे. बहुपत्नीत्व हे मुस्लिम देखील करतात आणि इतर धर्माचे देखील लोक करतात. मी या ठिकाणी देखील परत तेच सांगतो, त्या माध्यमातून देखील महिलांचं शोषण होतं. त्या शोषणाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आपण पाहतो की कितीतरी मंत्री महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात असणारे, त्यांचे बहुपत्नीत्व विवाह झालेले आहेत. काही जणांचे लग्न झाल्यानंतर, म्हातारे झाल्यानंतर कळतं की ह्यांचे बाबा 2-2 विवाह झालेले आहेत म्हणून. आणि आपण ज्यावेळेस या गोष्टी आता तरीसुद्धा ते इलेक्शनला उभे राहतात. 2 लग्न होऊन सुद्धा इलेक्शनला उभे राहतात, प्रचार करतात. त्यांच्या दुसऱ्या बायका पण येऊन प्रचार करतात, त्यांच्या दुसऱ्या बायकांची मुलं पण येऊन प्रचार करतात इलेक्शनला. आणि ह्या गोष्टी आपण पाहतोय बरं का. आणि पाहिल्यानंतर सुद्धा आपण काय म्हणतोय, आता त्याच ठिकाणी जर ते मुस्लिम असते तर मग काय म्हणलं असते, मुसलमानांमध्ये तर 4-4 लग्न करतात. असं नाही आहे. ते 4 लग्न करणं तेवढं सोपं नाही आहे. कुराणातले जर विषय घ्याल तुम्ही, तर कुराणामध्ये तुम्हाला सरळ सांगितलं आहे की तुम्ही एकापेक्षा जास्त विवाह त्याच वेळी करा ज्यावेळी तुम्ही त्या पत्नींमध्ये समान न्याय करू शकता. त्याच्या पण पलीकडे कुराणच असं म्हणतं की आणि तुम्ही समान न्याय करू शकत नाही. याचा अर्थ कुराण बहुपत्नीत्वाला कुठल्याही पद्धतीचं खतपाणी घालत नाही. त्या काळामध्ये युद्ध व्हायची. युद्धांमध्ये बऱ्याच जणांच्या आहेत, ज्या बऱ्याच महिला या विधवा व्हायच्या. खुद्द पैगंबर साहेबांनी जी काही लग्न केली ती सगळे विधवा महिलांशी केलं. फक्त आयशा रझियल्लाहु ताला अन्हु या ज्या एकच महिला होत्या ज्या कुमारिका होत्या. बाकी सगळ्या, एव्हन तुम्हाला सांगतो, पैगंबर साहेबांचं वय ज्यावेळी 25 होतं, त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या खदिजा रझियल्लाहु ताला अन्हु, त्यांचं वय 40 होतं त्यावेळी. त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 15 वर्ष जास्त वय असलेल्या महिलेशी जे आहे ते लग्न केलं होतं. आणि तो पुरोगामी विचार त्यांनी मांडला ना त्यावेळेस त्या माध्यमातून. तर त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या काळानुरूप ज्या आहेत त्या गोष्टी होत्या. आत्ताच्या काळामध्ये या गोष्टी घडत नाहीत. आणि आत्ताच्या काळामध्ये विधवा पुनर्विवाहाचं पण प्रमाण वाढलेलं आहे. मग ज्या विधवा आहेत त्यांचं लग्न होऊ नये असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे हा प्रश्न आहे, विधवा ज्या आहेत त्यांचं लग्न होऊ नये असं तुम्हाला वाटतं का? बरं, आजची परिस्थिती अशी आहे की ज्या विधवा आहेत त्यांच्याशी म्हणजे खूप कमी रेशिओ आहे की ज्यांचं लग्न पहिलं झालं नाही, कुमार आहेत, म्हणजे ते विधवा महिलेशी लग्न करतात. अशा खूप क्वचित घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आपण पाहता. मग त्यांच्याशी लग्न कोण करणार? त्यांनी आयुष्यभर, बरं तुम्ही एकीकडं विधवा पुनर्विवाहाचं पण तुम्ही हे करता, उदात्तीकरण करता, विधवा पुनर्विवाह व्हायला हवा, पण त्या महिलेशी विवाह कोण करणार आहे? मग तुम्ही महात्मा फुलेंचं पण उदाहरण देता की महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाह लावला. मग विधवेशी विवाह करायला माणूस तरी पाहिजेल की हो, कुणीतरी पाहिजेल की. आणि बरं, दुसरी गोष्ट ही की हा झाला सामाजिक विषय. बरं, देशी विषय आहे की महागाईच एवढी वाढली आहे की इथं एक पत्नी केलेली सुद्धा तिचा खर्च व्यवस्थित निघत नाही. तर तुम्ही दुसऱ्या पत्नीचं लग्न करण्याचा विचार कसा काय करू शकता? हा प्रश्न. आणि हा प्रश्न जो आहे हा प्रश्न संपूर्ण देशवासियांचा आहे. पहिले ते दुसरं सोडा, पहिल्याच पत्नीचे खर्च भागत नाहीत. बरोबर आहे. 3 तलाक ह्याच्यावरती तुमचं काय मत पडेल? समान नागरी कायदा आणि 3 तलाक ह्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? ट्रिपल तलाकवर जो आहे तो कायदा आला आपल्या तिथं 2019ला जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जो आहे तो ट्रिपल तलाकवर कायदा आला. आणि त्याच्यानंतर ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये जो कायदा आला त्याला सगळ्यांनी समर्थन दिलं. आणि त्यावेळेस जे आहे ते ओबीसी त्याचा विरोध करत होते की हा जो कायदा आहे आमची शर्यत फॉलो वगैरे करू दिली जात नाही. पण ते समाजाला मूर्खात काढत होते. ॲक्च्युली काय आहे, कुराणामध्ये ट्रिपल तलाकला कुठलाही आधार नाही आहे. मी जिथपर्यंत कुराण वाचलं आहे, कुराणामध्ये तुम्हाला तलाक देण्याची जी प्रोसिजर आहे ती एकतर 3 महिन्याची दिलेली आहे. ठीक आहे. हे जे सामाजिक प्रॉब्लेम का निर्माण झाले, तलाक म्हणून तलाक द्यायचे. तलाक ही एखाद्या व्यक्तीची लाईफलाईन आहे. लाईफलाईन दिलेली आहे त्यांना की तुम्ही त्या लाईफलाईन आयुष्यभरासाठी वापरू शकता. मात्र ह्यांनी काय केलं, एकाच क्षणात तलाक म्हणून जे आहे ते विषय क्लोज करून टाकला. तलाकची प्रोसिजर इस्लाममध्ये काय आहे की एखाद्या महिलेला, एखाद्या पुरुषाला ज्यावेळेस तलाक द्यायचा असतो
त्यावेळेस त्यांनी एकदाच तलाक बोलायचं आहे. त्याला ते तलाके अहसन म्हणतात. तलाके अहसन म्हणतात. ती जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर मशिदीतल्या मौलानांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील जे आहे ते मुस्लिम समाजाला आजही पर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे की तलाके अहसन या माध्यमातून ही मला तर वाटतं की जागतिक पातळीवर आदर्श पद्धत ठरू शकते तलाक देण्याची. कशी की एखाद्या महिलेला तुम्हाला तलाक द्यायचं आहे, ती सोल्युशन सांगतो. मग प्रॉब्लेम कसा निर्माण झाला ते सांगतो की तलाक एकदा दिला एखाद्या महिलेला, त्यानंतर तुम्हाला 3 महिने थांबायला सांगितले. पहिल्यांदा तलाक एखाद्या महिलेशी, एक पुरुष एक महिला आहे, त्यांनी लग्न केलं, तुमचं लग्न एकदा झालं, त्यानंतर तुमचं समजा वर्षभराने पटलं नाही, मग तुम्ही तो पुरुष त्या महिलेला तलाक म्हणतो. आता ते तलाक किती वेळा बोलला? एकदाच बोलला. विषय संपला. 3 महिने तुमच्याकडे असतात एकमेकांना कन्व्हिन्स करण्यासाठी, समुपचार करण्यासाठी. मग तो समुपचार तुम्ही तुमच्या पाहुण्यांमध्ये करू शकता, तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये करू शकता, तुम्ही मशिदीमध्ये करू शकता. तुम्हाला कुठं समुपचार करायचा आहे तो तुमचा प्रश्न आहे. पण 3 महिन्यामध्ये पण तुमचा समुपचार झाला नाही, मग तो घटस्फोट होतो. मग तो घटस्फोट झाल्यानंतर ती महिला वेगळी होते, हा पुरुष वेगळा होतो. आता ती महिलासुद्धा इतर पुरुषासोबत लग्न करायला मोकळी असते आणि त्यानंतर हा पुरुष देखील इतर महिलेशी लग्न करण्यासाठी वेगळा असतो. त्याच्यानंतर विषय काय होतो, आता समजा ह्या पुरुषाला ह्याच महिलेशी परत लग्न करायचं आहे. समजा त्याला वाटलं की बाबा हीच बायको चांगली होती, मी आता सगळं संपलं आहे, हिच्यासोबतच मला राहायचं. मग ते लग्न करायला येतात. मग ती महिला म्हणते की मी तुम्ही बर्बाद कर दूंगी, ना म्हणतो मी बर्बाद होणं चाहता हूं. मग लग्न करतात परत. ठीक आहे, लग्न केल्यानंतर आता परत वर्षभर 2 वर्षभर त्यांचं चाललंय. आता लग्न कितव्यांदा झालं त्यांचं? दुसऱ्यांदा झालं लग्न. आता परत वर्षभरानंतर वाटलं की नाही बाबा मी माझ्या पायावर धोंडा मारून घेतला, मला परत घटस्फोट देत. मग त्यांनी दुसऱ्यांदा पण तलाक बोलताना एकदाच तलाक बोलायचं आहे. आता दुसऱ्यांदा तलाक बोलल्यानंतर जे आहे ती महिला त्या पुरुषाचं परत 3 महिने थांबायचं. 3 महिन्यानंतर जर यांनी माघार घेतली नाही तर तो घटस्फोट होतो आणि परत वेगळे होतात. आता 2दा घटस्फोट झाला यांचा. आता 2दा घटस्फोट झाल्यानंतर तिसऱ्यांदा परत याला वर्षभराने वाटलं की परत लग्न करायचं, हा परत लग्न करू शकतो तिच्याशीच. आता तिसऱ्यांदा लग्न झालं आणि तिसऱ्यांदा ज्यावेळी हा घटस्फोट देतो का, त्याच्यानंतर ही महिला आणि हा पुरुष एकमेकांना हराम होतात, ते लग्न करू शकत नाही. आणि मग ती हलालाची जी प्रोसिजर आणली का, पण ती हलालाची प्रोसिजर किती विकृत पद्धतीने घुसवली यांनी. बरं, हलाला नावाचा कुठलाही प्रकार इस्लाममध्ये अस्तित्वात नाही आहे. विषय काय आहे की तुम्ही 3 वेळा ज्यावेळी तुम्हाला, पहिली गोष्ट तर त्यांना 3 वेळा संधी दिली का आयुष्यात? त्यांनी नाही दिली. यांनी काय सांगितलं? तलाक 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 म्हणून तलाक देऊन टाक, विषय संपला. म्हणून ती तिसरी संधी त्या माणसाला पुढं परत जी आहे ते संधी त्याला आयुष्यामध्ये मिळालं नाही आणि त्याचं विकृत पद्धतीने यांनी काय केलं, मग ती स्त्री आणि तो पुरुष एकमेकांशी लग्नच करू शकत नाहीत. मग त्या स्त्रीने बाबा तू आता 3 वेळा या पुरुषाशी लग्न केलंय, आता जर तुझं आयुष्य व्यवस्थित जात नाहीये तर इस्लामिक आयडिओलॉजीनुसार सांगितलं काय गेलं की तू दुसऱ्या पुरुषाशी लग्न कर. एवढा सिंपल फंडा येतो. बरं, आता सामाजिक ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं आजच्याही घडीला आपल्या ठिकाणी, तुम्ही फॉरगेट इट की तो मुस्लिम आहे का कुठल्या समाजाचा आहे. एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेशी 3 वेळा लग्न केल्यानंतर, घटस्फोट दिल्यानंतर तुम्ही काय म्हणाल? त्या पुरुषाला पण तुम्ही काय सांगाल आणि महिलेला पण तुम्ही काय सांगाल? बाबा तुम्ही आता दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करा, तुम्ही एकामेकांशी लग्न करू नका. कारण कुठंतरी काहीतरी सामाजिक नियम वगैरे काही असतात का नसतात की बाबा तुम्ही काहीतरी त्या गोष्टी, बरं ठीक आहे सामाजिक नियम सोडून द्या, पण तुमचं जमतच नाही आहे. 3 वेळा लक्षात येऊन सुद्धा तुम्ही तसंच का वागताय? मग माणसं 3 वेळा सोडा, 2 वेळा सुद्धा लग्न करत नाहीत. परत एखाद वेळेस होतं काही जणांचं, पण दुसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतर मला वाटत नाही की तिसऱ्यांदा माणसं बाबा परत लग्न करतात. तर हा ट्रिपल तलाकची जी कन्सेप्ट आहे का, ही ट्रिपल तलाकची कन्सेप्ट मुस्लिमांना सांगितली गेली नाही. मुस्लिमांना तलाक 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 सांगितलं गेलं आणि त्या तलाक जी काही ट्रिपल तलाकची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरवर कायदा आलेला आहे. मी जी तलाकी अहसन सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही आत्ताही घटस्फोट देऊ शकता. ती कुराणातली पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्ही घटस्फोट देऊ शकता. त्याला कुठलीही बाधा आणली गेली नाही. दोन्हीकडून प्रोजेक्शन कसं केलं गेलं? एक तर हे म्हणतात की शरीयत की एक ईद निकाली गई असं म्हणायला लागले, आणि दुसरीकडे हे काय म्हणतात की आम्ही कसा ट्रिपल तलाक मिटवला. अहो सर, ती पद्धतच कुराणातली नाही आहे. पहिली गोष्ट ती बंदच व्हायला पाहिजे नव्हती. त्याच्यामुळं बऱ्याच महिलांचं शोषण झालं आणि ते शोषण करणारे सगळे मुस्लिम होते, ते काय बाहेरचे नव्हते. आणि त्याची मागच्या पिढ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की आम्ही माती खाल्ली, आमच्या चुका झाल्या आणि त्याच्यामुळं तो कायदा आला. आणि कायदा आला ते बरंच झालं, चुकीचं काय झालं त्याचं आम्ही स्वागत करतो. खूप मोठं स्टेटमेंट केलंय तुम्ही आणि गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरं, मग हे मुस्लिम समाजापर्यंतच पोहोचलं नाही असं दिसतंय.
वी हॅव मुस्लिम स्कॉलर्स कमी पडले. ॲक्च्युली मागच्या 2-3 दशकांचं जर पाहिलं ना तुम्ही, की मुस्लिम स्कॉलरच्या माध्यमातून जे आहे ते समाजाचं पूर्णपणे शोषण झालं आहे, असं माझं क्लिअर धडधडीत आरोप. की शहाबानो प्रकरण आपण पाहिलं, ज्या ज्या गोष्टी त्या त्या काळामध्ये तुम्ही टाळल्या का, त्या त्या गोष्टी आता तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. ट्रिपल तलाकच्या विरोधात त्याही वेळेस कायदा येत होता, तुम्ही येऊ दिला नाही. आता तुम्ही आल्यानंतर काही बोलत नाही आहे, आता तुम्ही तो स्वीकारताय. आता तुमच्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल होतात. महिलांना पोटगीमध्ये स्थान आहे. ज्यावेळेस महिलांना राजीव गांधींच्या वेळेस पोटगीमध्ये स्थान देत होते, त्यावेळेस तुम्ही देशभर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून, मुस्लिम महिला देखील रस्त्यावर उतरून जे आहे त्यांनी आंदोलनं केली. मात्र हे समाजासाठी गरजेचं होतं हे समजलं नाही. आजची परिस्थिती अशी आहे सर, तुम्हाला सांगतो मी, काही महिलांना पोटगी मिळून दिलेली आहे मुस्लिम महिलांना. ज्या वेळेस स्वतःवर अन्याय होतो का, त्याशिवाय समाजातल्या समस्या समजत नाही. आणि ह्या समाजातले अन्याय करण्याची जी प्रोसिजर ही धर्माच्या नावावर ज्यावेळी तुम्हाला लादली जाते, त्यावेळी तुम्ही म्हणता की हे चुकीचं आहे. लव जिहाद अशा नावाचं एक फॅड आलं होतं बऱ्याच दिवसापासून आणि अजूनही ते तसंच तेवढ्याच जोमाने चालू आहे. म्हणजे अगदी कोर्टाचा निकाल सुद्धा येऊन गेला आपल्या हातात आला की आमच्या निदर्शनास लव जिहाद ॲज सच काय आलेलं नाही आणि तरीही ते मात्र फॅड तितक्याच जोरात चालू आहे. काय मत आहे तुमचं, हे लव जिहाद प्रकरण कसं बघताय तुम्ही? काय विषय फक्त लव जिहाद पुरता मर्यादित नाही, कुठंही जिहाद घालायचा. म्हणजे आज आपण मुलाखत जिहाद करतोय असं जर कोणी काय म्हणलं नाही, कोणी काय विशेष वाटून घेण्याची आवश्यकता नाही आहे. काय कुठंही जिहाद टाकायचं, ते लँड जिहाद म्हणतात, मग लव जिहाद म्हणतात, मग आता काय ते कुठल्या तरी त्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये जिहाद म्हणायला लागले. मूर्खतेच्या सगळ्या सीमा ज्या आहेत त्या पार करण्याचा प्रयत्न चालू आहे. ॲक्च्युली काय लव जिहाद सारखी कुठलीही संकल्पना वास्तवामध्ये अस्तित्वात नाही आहे. माझं म्हणणं काय आहे, समाजामध्ये विकृती काही ठिकाणी असू शकतात. ह्या जे सो कॉल्ड स्वतःला हिंदू धर्माचे तारणहार, हिंदुत्ववादी समजतात, त्या लोकांनी बरीच पुस्तकं ह्याच्यावर लिहिली. माझ्याकडे काही पुस्तकं सनातन संस्थेचे वगैरे आले होते, त्याच्यावर पण फोन वगैरे लावून मी पाहिले का ते फोन काय लागले नाही. पण आणि मला ते जे काही सांगत होते, काही ठिकाणी सांगतात मशिदींमध्ये रेड लावले जातात, या धर्माच्या मुलीचा हा रेट, त्या धर्माच्या मुलीचा तो रेट. आईला म्हणलं मी एवढ्या मशिदी फिरलो, म्हणलं आजपर्यंत मला तर कधी असल्या काही गोष्टी दिसल्या नाहीत म्हणलं. म्हणजे कोंढवासारखा भाग असेल, सय्यदनगरसारखा भाग असेल, एवढ्या सगळ्या ठिकाणी मी फिरलो. मुळात ह्या गोष्टीच वास्तवात नाहीत. कोण कसं लावण, सगळ्यात पहिली गोष्ट, कुणीतरी या गोष्टीचं समर्थन कधीतरी करू शकतं का? विकृती असू शकते एखादी काही ठिकाणी. हे काय म्हणतात, संघटनात्मक स्वरूपाने चाललं ह्या सगळ्या गोष्टी. संघटनात्मक म्हणजे काय, की काही संघटना आहेत ज्या संघटना मुस्लिम मुलांना पैसे देतात आणि त्या हिंदू समधर्मीयांच्या मुली ज्या आहेत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि अशा काहीतरी गोष्टी करतात. मी म्हणलं एकतरी संघटना समोर आणा. मी चॅलेंज करतो तुमच्या माध्यमातून, पण मी गेल्या 10-12 वर्ष झालं यांना उघड आव्हान देतो, तुम्ही माझ्या समोर आणा असल्या संघटना. आम्हाला चपलीनं जोडू द्या त्यांना, तुम्ही आम्हाला संधी देत नाही अजून जोडण्याची त्यांना. तुम्हीच फक्त राजकीय विषय काढता, त्याचा काहीतरी बागुलबुवा करता, पोलीस चौकीत जाता, अमकं डमकं सगळं करता तुम्ही. पण तिथं एकतरी मुसलमानाला बोलावल्याची तुमची टाक आहे का सांगा माझ्यासारख्या सुधारणावादी? एकतरी बोलवून बघा फक्त एकदा. तुम्ही सोडा, मीच त्याला धुवून काढतो जर तो कुठल्या संघटनेशी संबंधित असेल तर. विकृती असते काही ठिकाणी. अहो मुलांना माहीत पण नसतात ह्या गोष्टी. तुम्हाला सांगू, या लव जिहाद काय माहीत पण नसतं. आपल्या तिथं विषय कसा आहे की शाळा, कॉलेज ह्या ठिकाणाहून मुलं आणि मुली संपर्कात येतात. त्या ठिकाणी काही ठिकाणी विकृती असते आणि ती विकृती सगळ्या समाजात असते. आज आपण पाहतोय की महिलांचं जे शोषण आहे ते शोषण हिंदू धर्मियांमधले पण विकृत लोक करतात. आपण काही ठिकाणी आता ते दिल्लीमध्ये प्रकार ते पाहिला की ते कुठला तो वैद्य म्हणून होता, त्यांनी काहीतरी ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि त्यांनी कुकरमध्ये टाकून ते भाजलं, काय केलं, ते कुत्र्यांना पेस्ट म्हणून खायला घातलं. असे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये देखील एका हिंदू मुलाने मुस्लिम मुलीची जे काय आहे ते हत्या केली, लग्न झालेलं असताना जे आहे ते हत्या केली. असे प्रकार जे आहेत, मी त्याच्यावर यूट्यूबवर तो विषय मांडला. मुंडवामध्ये एक मुलगी होती, हिंदू मुलगी होती, ते इम्प्रेस गार्डनमध्ये तिच्यासोबत काहीतरी एका मुस्लिम मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 100% तो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण मुस्लिम जमातीमध्ये जाऊन सांगा, त्या मुस्लिम मुलाला मुस्लिम जमातीकडे तुम्ही सोपवा, ते त्याला डायरेक्ट फाशी देऊन टाकतील. तुम्ही सांगायचीच गरज नाही त्यांना. मुस्लिम समाज ह्या कुठल्या गोष्टीचं समर्थन करत नाही. उलट ते म्हणतात की ह्या असल्या गोष्टींच्या विरोधात जे आहे ते शर्यत कायदे आणा म्हणतात. ते उलट देशामध्ये हे नाही, तेव्हा त्या शर्यत कायद्यांचं समर्थन उघडपणे कितीतरी नेते करतात. बलात्काराचे प्रकार घडले, काही घडले तर डायरेक्ट समर्थन करतात. ते
म्हणतात की शर्यत कायदा पाहिजे, डायरेक्ट फाशी दिली पाहिजे. मग कशासाठी समर्थन करता तुम्ही? जो आहे तो या कुठल्या गोष्टीचं समर्थन करत नाही. प्रॉब्लेम काय होतोय, हे जे काही लोक आहेत का, हे लोक म्हणजे माझ्या तोंडामध्ये खूप चांगले चांगले शब्द येतात पण मला ते वापरायचे नाहीत. हे लोक एवढे मूर्खासारखं करतात की महिलांची जे एकूण सामाजिक समस्या आहे का, त्या सामाजिक समस्या ज्या आहेत त्या धार्मिक चौकटीत अडवण्याचा प्रयत्न करतात. महिलांची फसवणूक होते तर ती दोन्ही ठिकाणी होते. दोन्ही हिंदू धर्माचे पुरुष देखील हिंदू महिलांची फसवणूक करतात, मुस्लिम समाजाचे पुरुष देखील मुस्लिम महिलांचं पण शोषण करतात. ते पण आपण पाहिलं ना मदरसांमध्ये, आणि ह्याच्यावर मी लेख लिहिले होते. तर ह्या गोष्टी मी तर सरळ स्पष्ट म्हणतो, माझी ही भावना आहे की महिलेचा कुठलाही धर्म नसतो. महिलेचा धर्म हा फक्त आणि फक्त शोषित आहे, आणि तिचं शोषण हे मुस्लिमांनी केलं काय आणि हिंदूंनी केलं काय. तुम्हाला मग मुस्लिमांनी केलेलं शोषण जे आहे ते तुम्हाला अन्याय, हिंदू धर्मावर आक्रमण वाटतं, आणि हिंदू पुरुषाने हिंदू महिलेचं शोषण केलेलं ती अस्मिता वाटते का आपल्याला? हा प्रश्न आहे माझा, आणि हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे महिलांना ह्या गोष्टीतून बाहेर काढून सामाजिक स्तरावर सगळ्याच समाजाच्या महिलांना जे आहे ते बसवलं पाहिजे, एकत्र सभा मिटिंगा घेतल्या पाहिजे. अशा पद्धतीचे ज्या कुठल्या विकृती आहेत त्या विकृत्या थांबवता आल्या पाहिजेत. आज कितीतरी कॉलेजमध्ये आपण पाहतो की महिलांचं शोषण, मुलींचं शोषण केलं जातं, लैंगिक शोषण केलं जातं, लॉजवरती मुलींना घेऊन गेलं जातं, शारीरिक वापर केला जातो, त्याच्यानंतर सोडून दिलं जातं. हा प्रॉब्लेम आहे, हा जनरल प्रॉब्लेम आहे. आता ते सगळे करणारे मुस्लिम असतात का? तुम्ही कधीही असं म्हणू शकत नाही. हे सगळ्या आणि हे जे मी बोलतो, जे हे लोक ऐकतील ते पण हा विचार करतील, कारण त्यांच्या आजूबाजूला कित्येक महिलांसोबत, मुलींसोबत ते प्रकार घडलेले आहेत. आज पोलीस चौकीमध्ये जर तुम्ही जाल, असे कितीतरी प्रकार पोलिसांकडे येतात ज्या ठिकाणी धर्माचा काहीच संबंध नसतो. मात्र मुस्लिम असला की मग लगेच येतात. तुम्हाला जर खरंच महिलांची काळजी आहे, सगळ्या प्रकरणांमध्ये पडा सर, तुम्ही सगळ्या प्रकरणांमध्ये पडून सगळ्या प्रकरणांना मिटवा तुम्ही. आमचं तुम्हाला पूर्ण समर्थन आहे. विकृतींना आम्ही खतपाणी घालत नाही, बिलकुल खतपाणी घालत नाही. धर्माची जोड देणं अशा गोष्टींना हे चुकीचंच आहे. ह्या मुळातच हा प्रश्न स्त्री मुक्तीचा आहे. एकदम बरोबर. वुमेन लिबरेशन, एकदम बरोबर आहे. स्त्रीवादी चळवळ, एकदम. ह्या स्त्रीवादी चळवळीच्या बाबतीत सुद्धा मुस्लिम महिलांचे काही वेगळे प्रश्न आहेत, आणि त्या ॲड्रेस करायला ह्या स्त्रीवादी चळवळी कमी पडतात. दिसतंय का आपल्याला असं? आहेत ना. ॲक्च्युली कसं आहे की मुस्लिम महिलांमध्ये प्रॉब्लेम काय आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तर हा मुस्लिम पुरुषांमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे, आणि महिलांमध्ये तो जास्त आहे. एकतर कसं आहे की दिवस रात्र तुम्ही देशभक्त आहात का देशद्रोही आहात हे तुम्हाला सिद्ध करत बसावं लागतं. त्याच्यानंतर मुस्लिम महिलांवर जे आहे ते हिंदू धर्मियांमध्ये ज्या पद्धतीनं सुधारणावादी चळवळीच्या महिला आल्या, सावित्रीबाई फुले असतील, त्यानंतर रमाबाई आंबेडकर असेल, त्यानंतर जिजाऊ साहेब पण असतील, अहिल्याबाई होळकर पण असतील, हे ज्या काही महिलांचं जे आदर्श सांगितला जातो की त्यांनी त्या त्या काळामध्ये काय काय गोष्टी केल्या, त्या गोष्टी सांगण्यासाठी मुस्लिम महिलांमध्ये कॅरेक्टरच नाही आहे. एक आहे ते फातिमाबाई शेख जे आहे ते आत्ता अलीकडे बऱ्याच जणांना कळते, मात्र त्यांचा पण इतिहास परिपूर्णपणे खूप साऱ्या लोकांना माहीत नाही. त्यामुळं मुस्लिम समाजामधून महिलांची एक शैक्षणिक जी चळवळ आहे ती उभी राहिली पाहिजे. पण ती चळवळ कुठली उभी राहते? ती धार्मिक चळवळ उभी राहते. हिथं पण तसेच आहेत. म्हणजे हिथं काहीतरी दुर्गावाहिनी आहे, तर हिथं नाव नाही फक्त, पण आहे काहीतरी की बाबा चालूच आहे, की हिथं पण ते त्यांच्यावर काही बंबार्डिंग जे आहे ते चालूच असतं. दिन के लिए करणे काय, हे करायचं आहे, ते करायचं आहे, अमकं करायचं, ढमकं करायचं. मग शिक्षणापासून दूर जे आहे ते महिलांना नेण्याचा प्रयत्न करायचा. मग 18 वर्ष झाले की लगेच लग्न लावून द्यायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत या इथे पण आहेत. त्या गोष्टींना वाचा फोडण्याचं काम कोणी केलं पाहिजे? ज्या ज्या सुधारणावादी महिला आहेत त्या त्या मांडण्याचं काम 100% करतात. मात्र प्रॉब्लेम काय होतो की मुस्लिम समाजातून महिलांचा त्यांना पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. का? कारण मुस्लिम समाजातल्या महिलांना असे काहीतरी विचार आहे हे तर सगळ्यात पहिलं समजत नाही, की असे विचारक मांडणाऱ्या काहीतरी महिला त्यांना दूर ठेवलं जातं. पुरुषच दूर ठेवतात त्यांना त्या विषयापासून. हे जर ह्या विचारांमध्ये गेले तर ते काय माझ्या विचाराचे थोडे राहणार. पुरुषांना भीती, पितृसत्ताक व्यवस्था, पुरुषांना भीती त्या गोष्टीची, आणि त्याच्यामुळे ते जे आहे ते हिंदू धर्मियांमध्ये त्या मानाने ती चळवळ बऱ्यापैकी चांगली आहे आता म्हणावं लागेल. पण मुस्लिम समाजामध्ये ती चळवळ वाढवणं गरजेचं आहे. मुस्लिम समाजातल्या ज्या महिला आहेत सुधारणावादी, त्या पुढे येऊन त्यांनी ते विचार मांडले पाहिजेत. आज तुम्ही म्हणाल की मुस्लिम समाजामधल्या महिला पुढे येत नाही, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार पहिला घरातूनच सुरुवात होईल. इथं पुरुषांनी सुधारणावादी विचार मांडणं एवढं जास्त अवघड आहे, तर महिलांनी सुधारणावादी विचार मांडणं किती जास्त अवघड असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाला मुस्लिम समाजाने सगळ्याच महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाने बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला आहे. ह्याच्यावरती असं एक विनोदी टिप्पणी अशी केली जाते
की ते त्यांच्या राजकीय आणि शैक्षणिक सोयीचं होतं. कारण की जर मराठा आरक्षण झालं तर मराठा OBC मधून येतील आणि त्यामुळं आपसुकच मुस्लिम समाजातील जे लोक ओपन कॅटेगरीमधून कम्पीट करतात त्यांचं कॉम्पिटिशन कमी होईल. हे कसं नॅरेटिव्ह नाही, हे पहिल्यांदाच ऐकतो मी तुमच्याकडनं. ॲक्च्युली असलं काय नॅरेटिव्ह वगैरे मुस्लिम समाजाचा नाही आहे. उलट मी एका आरक्षणाच्या बैठकीला गेलो होतो, पुण्यामध्ये झाली होती आणि ते एक मोर्चा वगैरे काढण्याचा विचार चालला होता. मग मी त्या ठिकाणी माझी भूमिका मांडली. त्यात आणखीन एक 2 विचार होते की आपण पण OBCमधून आरक्षण मागायचं मुस्लिमांनीच. मग मी त्या ठिकाणी बोललो की एकतर मुस्लिमांनी OBCमधून आरक्षण मागण्याची आवश्यकता नाही आहे म्हणलं, कारण ज्या मुस्लिम समाजातल्या जाती OBCमध्ये ऑलरेडी आहेत त्या आहेत ऑलरेडी, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मुस्लिम आरक्षणाचा जो काही आंदोलन आहे ते स्वयंभू असावं. कोणीतरी मराठा आरक्षणाचं आंदोलन काढतंय म्हणून कोणीतरी आरक्षणाचं जे आहे ते आंदोलनं काढण्याची आवश्यकता नाही. मुस्लिम समाजाची भूमिका काय राहिलेली आहे की या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज हा मराठा समाजाच्या जवळ राहिलेलाच आहे, त्याच्यात काही वादच नाही त्याच्यामध्ये, आणि तेवढाच तो इतर समाजाच्या पण जवळ आहे. आता विषय काय झाला, मुस्लिम आणि मराठा आरक्षण हे एक सोबत मिळालं होतं 2014च्या वेळेमध्ये. त्याच्यामुळं काय झालं की ती एक जोडगोळी तयार झाली छोटीशी, समजते का, महाराष्ट्रामध्ये, की बाबा मुस्लिम आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाचा. आणि त्यात पण जरांगे पाटीलांनी पण मुस्लिम आरक्षणाची भूमिका घेतली की मुस्लिम आरक्षण देखील भेटलं पाहिजे, समजतंय का. तर त्याच्यामुळे ते जास्त जवळ गेलं. याचा अर्थ त्याच्यातनं काहीतरी राजकीय काहीतरी हे मिळवणं फायदा, किंवा त्याच्यामुळं मुस्लिमांना काहीतरी आरक्षणामध्ये फायदा मिळेल अशी मुस्लिमांची काहीही भावना नाही. सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो मुस्लिमांची भावना काय आहे. मुस्लिमांना माणूस मानतात का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न मुस्लिमांचा आहे महाराष्ट्रातला आणि देशभरातला, की मुस्लिमांना माणूस तरी समजणार आहेत का नाही. आरक्षण आणि इतर ज्या काही सोयी सुविधा वगैरे ह्या गोष्टी नंतर आहेत, ज्यावेळेस तुम्ही त्यांना माणूस मानाल. आणि तेच जर मानलं जात नसेल तर इतर सुविधा वगैरे ह्याच्यावर बोलण्यात काही पॉईंटच नाही आहे. कारण सध्याचा मुस्लिमांचं सगळ्यात जास्त वेळ जर आरक्षणाचं सोडून जर गेला असेल तर ते NRC CAच्या आंदोलनामध्ये गेलं, त्यानंतर ते काय ते हिजाब आणि बुरखा त्याच्या आंदोलनामध्ये मुस्लिमांचा वेळ गेला. आरक्षणाची आंदोलनं मुस्लिमांची ही मोठी झाली नाही अशातला भाग नाही, पण त्या पद्धतीनं जी आहे ती फाईट देणं म्हणा किंवा ह्या गोष्टी म्हणा त्या झाल्या नाहीत. आणि मला वाटत नाही की इथून पुढं देखील त्या पद्धतीनं होतील. आणि आरक्षण हे फक्त प्रतिनिधित्व आहे, ॲक्च्युली ते प्रतिनिधित्व आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर काही मुस्लिम समाजाचं काही सगळंच समस्या मुस्लिम समाजाच्या सुटणाऱ्यात अशातला भाग नाही आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आणि माझं आत्ता देखील हे म्हणणं आहे की ज्या समाजाला ज्यांना सांगितलं जातं की आर्थिकदृष्ट्या आम्ही कमकुवत असल्यामुळं आणि आम्ही खूप हुशार आहोत किंवा आम्ही कॅलिबर आहे आमच्यात, आम्ही कर्तृत्ववान आहोत, तरी देखील आम्हाला काही गोष्टी मिळाल्या नाही, तर त्यांच्यासाठी EWSचं जे आरक्षण आहे ते केंद्र सरकारने आणलेलं आहे. EWSचं आरक्षणाचं प्रबोधन जेवढं होईल का, जेवढं प्रबोधन तेवढं इतर आरक्षणाचं जे काही मागण्याचे आहेत का त्या मागण्या थंडावल्या जाते. आणि तसंही या आरक्षणाच्या बाबतीत आमच्या लय पैसेवाले यूट्यूब चॅनलचा तर असा टेक आहे की एकूण भारतात नोकऱ्या आहेत, समजा एक मानून चालू की 1000 नोकऱ्या आहेत, त्या 1000 नोकऱ्यांपैकी 100 नोकऱ्या ह्या फक्त सरकारी आहेत. आणि त्या 100 नोकऱ्या मला 5% नोकऱ्या द्या, मला 5 द्या, मला 16 द्या, ह्याच्यावरून आरक्षण चालू आहे. मुळात प्रश्न हा आहे आत्ताचा की त्या उरलेले जे 900 जॉब्स आहेत ते बंद का झाले. मुळात प्रश्न बेरोजगारीचा आहे, मुळातला प्रश्न आहे तो महागाईचा आहे. आणि ह्या मुद्द्यांपासून कुठंतरी आपण भरकटतोय का? भरकटतोय ना, 100% भरकटतोय ना. आणि ह्या आरक्षणांच्या वगैरे जे मुद्दे आहेत त्यातनं हे मुद्दे देखील मांडले गेले पाहिजेत. कारण की आरक्षण हे जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच रोजगार आणि महागाई हे मुद्दे तितकेच महत्त्वाचे आहेत. आता तुम्ही बऱ्यापैकी धर्मसुधारणावादी आहात, तर त्यामुळे मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. इस्लाम धर्मात सुलता करणे, खतना करणे ह्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिस केल्या जातात. ह्या आता गरजेच्या आहेत का तुम्हाला कालबाह्य झाल्यासारखं वाटतं? कालबाह्य आहेत त्या. मला जर मुलगा झाला असता तर मी त्याची सुनता कधीच केली नसते. कारण त्या ॲक्च्युली त्या गोष्टी या धर्माशी निगडीतच नाहीत. एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, आता सांगताना 2 बाजू सांगितल्या पाहिजेत. म्हणजे मुस्लिमांना तुम्ही म्हणले की सुनता गरजेच्या आहे का, मग ते म्हणतात की सायंटिफिक येणं होतो असं म्हणतात ते.
अरे बाबा गरजेचं आहे का ते सांग. म्हणजे तुझी सुनता झाली नसेल तर तू मुसलमान नाही का, हा प्रश्न आहे तिथं. समजताय? विषय काय आहे, तुमची सुनता असण्याचा नसण्याचा आणि तुम्ही मुसलमान असल्या नसण्याचा काहीही संबंध नाही आहे. बरोबर. ह्या त्या काळामध्ये त्या प्रथा ज्या आहेत त्या काढल्या गेलेल्या आहेत. त्याच्या मागची मे बी वेगवेगळी पार्श्वभूमी असावी. आत्ताच्या घडीला तुम्हाला सांगतो कितीतरी नॉन मुस्लिमांच्या पण सुनता झाल्या. हो. विषय काय माहिती का, मध्ये कुठलं तरी काय ते संसदेमध्ये विषय झाला आणि मग ते कुठलं तरी खासदारच बोलला ना, ते कटुवे वगैरे असले काहीतरी शब्द त्यांनी वापरले. मग त्याच्यावर एक जे आहे ते व्हिडिओ बनवला होता. मी म्हणलं की म्हणजे ज्या माणसांनी सुनता केलेली आहे त्या माणसाला तुम्ही कटुवाच म्हणणार का, लांड्याच म्हणणार का, हा प्रश्न आहे ना. कारण की जेवढा तो प्रश्न धर्माशी जोडला जातोय तो धर्माशी जोडलेला नाहीच आहे. ॲक्च्युली तो प्रश्न हा सायंटिफिक पण आहेच की काही ठिकाणी लोकांना त्याच्यातून हे होतं, काय म्हणतात, इन्फेक्शन होतं काही जणांना. आणि इन्फेक्शन झाल्यानंतर लिटरली डॉक्टर तुम्हाला हे देतात की तुम्ही जे आहे तुमचे ते जे लिंग आहे, लिंगावरची एक्स्ट्रा स्किन जी आहे ती काढा. मुळात सुनता करणे म्हणजे काय हेच लोकांना माहिती. म्हणजे मी तर म्हणतो ते जे हिंदुत्ववादी म्हणा किंवा ह्याच्यामध्ये जे काही लोक असतात त्यांची एखाद्याची कोणाची सुनता वगैरे झालेली असली की तो काय लगेच मुसलमान होता का, म्हणजे हा प्रश्न आहे. होतो का बाबा, नाही होत ना. आणि देव न करो की असे कुठल्या तरी मास लिडरवर ह्यांच्या ती वेळ यावी आणि त्याची काहीतरी सुनता करण्याची गरज पडावी. काय त्याचे काही संबंधच नाही आहे कशाचा. आणि इथं पण काहीतरी त्याचा अभिमान वगैरे बाळगण्याची काही गरज नाही की आम्ही काहीतरी सुनता वगैरे केलं म्हणजे आम्ही खूप काहीतरी एक्स्ट्राचे मुस्लिम झालो. त्याचा आणि धर्माचा काही संबंध नाही. ह्या सगळ्या कालबाह्य गोष्टी आहेत. हा पण सायन्सच्या ह्याच्यावर आणि ह्या गोष्टीच्या ह्याच्यावर ज्या आहेत त्या गोष्टी काही ठिकाणी गरजेच्या पण होतात. ही गोष्ट मी आत्ताच बोलत नाही आहे. मला अल्लाच्या कृपेने मला दुसरी पण मुलगीच झाली, मी त्याच्यावर देखील खुशच आहे, त्याच्यात काही वाद नाही. बट ह्याच्यावर आधीच भांडण होते आमच्या घरात की मला मुलगा झाला तर मी काय त्याची खतना वगैरे करणार नाही आहे बुवा, कारण मी या काय कुठल्या गोष्टी मानत नाही. त्यामुळे त्या गोष्टी नव्हतोच करणार आपण. तुम्ही म्हणला तुम्हाला मुलगी झाली आणि आम्हाला तर असं सुद्धा माहिती की तुम्ही तुमच्या मुलीचं नाव ठेवताना सुद्धा कोणतंही धार्मिक बंधन पाळलं नाही. त्याच्याविषयी काय सांगाल, त्या नावाचा इतिहास आणि त्याचं कसं काय तुम्हाला सुचलं, ते मनात कसं आलं? ॲक्च्युली काय माहिती आहे का, आकांक्षा हे नाव खरंच खूप सुंदर आहे. होय. माझ्या बायकोचं नाव आहे आयशा, पहिल्या मुलीचं नाव माझं आहे आलिशा. आणि मग आकांक्षात प्रॉब्लेम काय म्हणजे सगळं सेमच आहे. आ आणि शा मध्ये फक्त का आलेलं आहे ते, मग त्या कावरनं प्रॉब्लेम आहे, बाकी कशावरनं प्रॉब्लेम नाही आहे. की तिथून मग तिचा धर्म बदलतो, तिथून मग तिची आयडेंटिटी चेंज होते. मुळात काय आहे की तुमच्या नावावरून तुमचा धर्म ओळखलाच गेला नाही पाहिजे. समजतंय? सगळ्यात पहिली गोष्ट तरी आहे, लोकांना कन्फ्यूज करा कायम, आणि ते कन्फ्यूज तुम्हीच केलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक केलं पाहिजे की तुमचा धर्म तुमच्या नावाचा काही संबंध नसतो. तुम्ही आकांक्षा शेख असूनही मुस्लिम असू शकता, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. काय कोणी ठरवलं आहे का की तुम्ही हेच नाव ठेवलं पाहिजे? तुम्ही अरबमध्ये जन्मलात म्हणून तुमच्या ती प्रादेशिक नावं तिथं मिळाली, मग तिथं सुनील वगैरे असली नावं नाही मिळत. इथल्या प्रादेशिक जी काही संस्कृती आहे त्यानुसार तुम्ही नावं ठेवू शकता. आणि ती प्रादेशिक संस्कृती मुस्लिम प्रत्येक ठिकाणी सोडल्यामुळंच तर प्रॉब्लेम निर्माण होतात. मला सांगायचं आहे, तुमची प्रादेशिक संस्कृती तुम्हाला पानसरे चालतं आडनाव, देशमुख चालतं आडनाव मुस्लिमांमध्ये, मोकाशी चालतं आडनाव मुस्लिमांमध्ये, मग नावं का चालत नाही? आहेत ना नावं, आज कितीतरी पानसरे आहेत, देशमुख आहेत मुस्लिमांमध्ये, मोकाशी आहेत मुस्लिमांमध्ये, शिकलगार म्हणून पण आहे, इनामदार पाटील आहेत. इनामदार तुम्हाला दिसतात मुस्लिमांमध्ये पण दिसतात आणि हिंदूंमध्ये पण दिसतात. मग प्रॉब्लेम काय आहे? आकांक्षा हे नाव आलं तर प्रॉब्लेम काय झाला? मी तर म्हणाल की नावं अशी चेंज करा, एवढी डेंजर चेंज करा. काही ठिकाणी सलीम देशमुख अशी नावं जी आहेत ती ठेवा म्हणलं, जावेद कांबळे असं नाव ठेवू द्या म्हणलं. प्रॉब्लेम काय आहे? आणि ती करण्यासाठीचा एक पाया जो आहे ते फक्त बोलून होत नसतं, ते तुम्हाला स्वतःहून अधिक कृतिशीलपणे मी केलंय बाबा हे दाखवावं लागतं. आणि तुम्हाला मी सांगतो कौतुकाची बाब ही की मला असं वाटलं की हे जे काही गोष्टी केल्यानंतर मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका वगैरे होईल. टीका वगैरे होतच असते, त्याकडे लक्ष द्यायलाच नको. मात्र मला एवढी लोकं मिळाली की त्यांनी त्यांच्या घरातल्या मुलांची नावं मुस्लिम पद्धतीची, मुस्लिम संस्कृतीची जी आहे ते ठेवलीत, जे मूळचे मुस्लिम नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये कुलकर्णी देशपांडे पण आहेत, लिटरली विशेष. आणि त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या मला की माझ्या घरातून सुद्धा विरोध झाला, मी माझ्या मुलीचं नाव आलिशा ठेवलं,
त्याच्यामुळं माझ्या घरच्यांनी विरोध केला की तू हिंदू आहे कशाला असली नावं ठेवतो. पण नाही म्हणलं, मी विरोधात जाऊन नाव ठेवलं आणि हॉटेलला पण नाव दिलं म्हणाला माझ्या. अशी पण लोक आहेत. तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत. ॲक्च्युली तुमच्या धर्माचा आणि तुमच्या नावाचा काही संबंध नव्हता. आणि मला प्राऊड फील होतं की मी माझ्या दुसऱ्या मुलीचं नाव आकांक्षा ठेवलेलं. मला आनंद होतो. धर्माशीच रिलेटेड प्रश्न आहे. फतवा बऱ्याच म्हणजे खरं तर असंच नॅरेटिव्ह आहे की म्हणजे असंच मुलांच्यात तर अशी चर्चा असते की त्यांच्यात फतवा आला तर ती सगळे ऐकतात. तसं आपल्याला आहे का काय, म्हणून आपली अधोगती होती आणि म्हणून त्यांचं एकीकरण झालेलं आहे. अशा पद्धतीची चर्चा मुलांच्यात असते. फतवा नेमकं काय प्रकार आहे? आता इस्लामिक स्कॉलरकडे एखादा व्यक्ती गेला, पैगंबर शेख आर्थिक कुर्बानी करतो. आता इस्लामिक स्कॉलर काय करणार, दीन शर्यत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो बघणार, बरोबर. आणि दीन शर्यत ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तो काय बनणार, तो म्हणणार पैगंबर शेख हे गलत आहे, ये इस्लाम के खिलाफ आहे और इस्लाम में जायज नाही, हे हराम आहे. त्याला म्हणतात फतवा. ठीक आहे. आता हा फतवा कोणीही देऊ शकतो. कोणीही इस्लाम स्कॉलर म्हणजे कुठला, की जो मशिदीमध्ये बसलेला आहे तो फतवा देऊ शकतो. आणि त्यांना ते प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतर ते फतवे देतात. समजतंय का? त्यांना ते प्रश्न विचारले जातात आणि नंतर फतवे देतात. हां, मग ते त्यांच्या धार्मिक परिप्रेक्षातून, धार्मिक जो काही त्यांचा अभ्यास आहे त्याच्यातून ते फतवे देतात. उद्या आपण जर एखादा पंथ स्थापन केला तर त्याच्यातून आपणही फतवे देऊ शकतो मग, की बाबा या गोष्टी आमच्या पंथामध्ये चालत नाहीत म्हणून. यात काही मोठा विषय नाही. हां, मग आता तुम्हाला जे काही सांगलं जातं त्यांच्याकडे फतवा आला की सगळे ऐकतात. कोण म्हणलं फतवा आला की सगळे ऐकतात? कोणीच ऐकत नाही. आजच्या घडीला भारतातला मुसलमान हा शर्यतवर कमी आणि संविधानावर जास्त चालतो. आज तुम्ही पहा, शर्यत ही कुठं फक्त तुमची आहे लागू, ही फक्त आणि फक्त तुमच्या बहुपत्नीत्व ह्या विषयावर आणि घटस्फोट आणि वारसा हक्क या विषयावर फक्त लागू होते. बाकी कुठंही शर्यत लागू होत नाही. आणि त्याच्यातही कालसुसंगतपणे बदल होत जाणार आहेत. 50 देशांच्या 50 शर्यत आहेत. कुठल्या शर्यतचं घेऊन बसलाय तुम्ही? बरं, मग हे जे काही प्रश्न आहेत हे फक्त महिलांशी रिलेटेड प्रश्नांवर बदल होण्यासाठी प्रॉब्लेम होतो, हे पण लक्षात घ्या. होय. महिलांविषयी जिथं विषय येतात का तिथं फक्त बदल होण्यामध्ये प्रॉब्लेम येतात. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाले. कुठलीही गोष्ट वास्तवामध्ये नाही. आज तुम्ही भारतामध्ये एखाद्या मुसलमानाने चोरी केली तर त्याचे हात कापतात का? कुठली शर्यत लागू होते तिथं सांगा. भारतातल्या एखाद्या मुसलमानाने बलात्कार केला तर त्याला काय जमिनीत गाडून त्याच्यावर दगड फेक केली जाते का? नाही केले जात. मग तिथं बरोबर शर्यतला बाजूला करून संवैधानिक आणि जे काही लॉ आहे, इंडियन पिनल कोड, त्याच्यानुसार जे आहे तुम्हाला शिक्षा केली जाते. आणि बाकी सगळ्या बाबतींमध्ये मग आम्हाला शर्यत पाहिजे असा विषय आहे. सोयीस्कर वापर असतो आणि तोही बंद होईल हळूहळू, पण त्याच्यावर प्रबोधन केलं पाहिजे. आमच्या चॅनलवरती बऱ्यापैकी आम्ही, आता तुमच्या लक्षात आलंच असेल, आम्ही लई पैसेवाले जरी स्वतःला बनवून घेत असलो तरी सुद्धा आमच्या दृष्टीनं पैसा म्हणजे ज्ञानच आहे. आणि आता तुम्ही तर खरोखर पैसे वाटलेले आहेत खूप, तरीही तुम्ही वाचन साहित्य असं म्हणून आमच्या दर्शकांना काय सुचवाल, की काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे? मुस्लिम धर्म समजून, इस्लाम धर्म समजून घेण्यासाठी असेल किंवा संविधानाचा परिचय होण्यासाठी असेल, काय सुचवाल? माझं असं सांगणं राहील की सगळ्यात पहिलं इस्लामच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, मी मुस्लिमांनाच नाही, मी सगळ्यांनाच हे सांगतो की अरबमधली जी आहे ती पैगंबर साहेबांना प्रेषितत्व प्राप्त होण्या अगोदरची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अगोदर अभ्यास करा. तुम्हाला इस्लामचा अभ्यास जो आहे तो पैगंबर साहेबांच्या चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय इस्लाम समजणारच नाही आहे. की जे काही सूरं आल्या, जे काही कुराणामध्ये ज्या काही गोष्टी, तुम्ही फक्त कुराणातल्या गोष्टी वाचताय आणि त्याच्यावर जी काही आहे ती धारणा वगैरे बनवताय, पण ती सूरं येण्यामागचा इतिहास काय आहे, त्या कुराणामध्ये त्या गोष्टी असण्यामागचा इतिहास काय आहे, हा इतिहास आपण वाचत नाही. आणि मग तो इतिहास वाचल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या गोष्टीचा आणि आत्ताच्या घडीचा काहीच संबंध नाही आहे. त्या कालबाह्य गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्यालाही मुस्लिमांमधूनही बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हिंदुत्ववादी देखील जे बिंबवण्याचा प्रयत्न तुमच्यावर करतात, त्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत हे त्याच्यानंतर कळतं. मग पैगंबर साहेबांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळतं की पैगंबर साहेबांनी त्या काळामध्ये अरबमध्ये काय सुधारणावादी चळवळ चालवली हे देखील आपल्याला कळतं. की त्या काळामध्ये काय काय चुकीच्या प्रथा होत्या. मुलगी जन्माला आली की ती जन्माला आली हे सांगायला देखील लाज वाटायचे लोकांना. लोक तिला लोकांपासून लपवून नेऊन गाडून टाकायचे मातीमध्ये. ह्या गोष्टीचा जो इतिहास आहे तो मग पैगंबर साहेबांनी मुलगी जन्माला आली, तिचं पालनपोषण करून जर तिचं लग्न लावून दिलं तर तो व्यक्ती जन्नतमध्ये गेला, हा विचार पैगंबर साहेबांनी त्या काळात त्या लोकांना समजावा म्हणून मांडला त्या पद्धतीनं. हे आपल्याला समजतं. आत्ताची ती परिस्थिती आहे का? आत्ता ती परिस्थिती नाही. समाजामध्ये सत्सद विवेक बुद्धी असणाऱ्यांची
संख्या वाढत चाललेली आहे, दिवसागणिक वाढत चाललेली आहे. मग त्या पद्धतीनं त्या लोकांना समजावलं पाहिजे आपण. आजच्या पॉडकास्टच्या आणि लय पैसेवाल्याच्या माध्यमातून तुम्ही फायनली आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? फायनली ॲक्च्युली संदेश देण्या एवढा मी काय मोठा नाही आहे, परंतु माझं एवढंच म्हणणं राहील की देशामध्ये जे द्वेषाचं राजकारण वाढवलं जात आहे त्यापासून आपण स्वतःला किती लांब ठेवू या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. देशामध्ये धर्म आणि धर्माच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या ह्या दुय्यम बाबी आहेत. प्राथमिक बाबी या आहेत की देशामध्ये वाढत असलेली महागाई, वाढत असलेली बेरोजगारी, तुम्हाला सुविधा मिळत नाही आहे, तुम्हाला चांगले रस्ते मिळत नाही आहे, नागरी सुविधांच्या बाबतीत आपण दिवसागणिक मागास होत चाललेलो आहे. लिटरली म्हणजे एखादा चेंबर तुंबलेला जरी तो व्यवस्थित केला तरी त्याची ॲडव्हर्टाईज करावी लागते आपल्याला. एवढे मागासलेलो आपण झालेलो आहोत त्या बाबतीमध्ये की आपल्याला चांगल्या सुविधा भेटाव्या हे सामान्य बाब नाही आहे आपल्यासाठी. तर ह्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला नागरी सुविधा या भारताबाहेर जे काही पाश्चिमात्य देश आपण म्हणतो, ज्या पाश्चिमात्य देशांवर आपण त्यांच्या संस्कृतीमुळे टीका करतो, मात्र नागरी सुविधा मिळण्याबाबतीत पाश्चिमात्य देश आपल्यापेक्षाही जास्त प्रगत आहेत. तिथल्या माणसांना माणूस समजलं जातं. आज रेल्वेतल्या गर्दीमध्ये चढतोय आपण कितीतरी, जिथं लोकांची क्षमता पण नाही आहे. आज रस्त्यावर वाहनांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्द्या होत्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी प्राथमिक आहेत आणि ह्या गोष्टी जर आपण सोडवणार नसू, या गोष्टींवर संसदेमध्ये विधान भवनामध्ये जर बोललं जात नसेल तर इतर सगळे प्रश्न हे अजिबात जे आहेत त्या गोष्टीच म्हणजे गरजेच्याच नाही आहेत त्या. आणि ह्या गोष्टी सोडवल्या जात असतील तरच देश प्रगती करणार. तुमची प्रगती त्याच्याशिवाय होणार नाही. नागरिक म्हणून तुम्हाला किंमतच काय आहे, तुम्ही कुठल्याही ठिकाणी जावं. त्यामुळे नागरिक म्हणून जोपर्यंत या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला किंमत भेटत नाही तोपर्यंत आपण नागरी सुविधांसाठी एक होऊन झगडला पाहिजे. आणि जिथे नागरी सुविधांचा विषय येतो तिथे लोक एकत्र येतात, म्हणून धार्मिक विषय देऊन त्यांना वेगळं केलं जातं. म्हणून आपण नागरी सुविधांवर एकत्र आलं पाहिजे. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद सर. हे होते माणसं जोडली पाहिजे या यूट्यूब चॅनलचे यूट्यूबर. आणि आपण बघितलंच ते संविधानवादी त्यांनी भूमिका घेतल्या. त्यांनी आपल्यासमोर संविधानवाद मांडत असताना इस्लाम धर्मातल्या काही गोष्टींची, कुराणातल्या सुद्धा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा बोट ठेवलं. आणि कुराणमधून सुद्धा, पवित्र कुराणमधून सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा व्यवस्थित लोकांपर्यंत कशा पोहोचाव्यात यावरचे सुद्धा त्यांनी विवेचन केलं. आपण या लय पैसेवाल्यांच्या माध्यमातून तुमचा आम्ही हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर आपले आजचे व्हेन्यू पार्टनर आहेत मनातले बोल यूट्यूब चॅनल. शाउट आउट टू मनातले बोल. आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा, कॉमेंट करा. आणि आज आपल्याकडं पैगंबर शेख आपल्याकडे उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका पॉडकास्टमध्ये. ही सिरीज चालूच राहणार आहे आणि आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा अशाच एका दिग्गजाची ओळख करून घेणार आहोत. तोपर्यंत भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू.